कष्टानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे पापोऽहं पापकर्मः पापात्मा पापसम्भवः प्रदक्षिणा करिष्यामि सर्वभ्रमनिवारणं संसारसागरं मां त्वं हे जगत्फलं पूर्णम् इष्टकामम्. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. दोघं पाहुण्या त्यांचं स्वागत करूयात. हॅलो 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 सर्वांना नमस्कार. उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCच्या माध्यमातून गणेशोत्सव बौद्ध व्याख्यानमालेचं यंदाचे 60वे वर्ष आहे. हिरक महोत्सवाचं वर्ष आहे आणि आज आपण इथं 5वं पुष्प गुंततो आहोत आणि त्यासाठी पुण्याहून खास उपस्थित झालेले आहेत आजचे आदरणीय वक्ते आणि PDG 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणजे रोटरीमध्ये माजी प्रांतपाल हे पद असतं, अतिशय प्रतिष्ठेचं पद आहे. त्याचे डॉक्टर दीपक शिकारपूर सर आलेले आहेत. त्यांचं आपण पहिल्यांदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. सर वेलकम. हॅलो हॅलो. त्यासोबतच आजच्या या हॅलो 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 या कार्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत पेंडप्पा गड्डम यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही स्वागत आहे. आणि मी या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट लक्ष्मणगौर काका आणि अध्यक्ष श्रीनाथ बिंगरे विनंती करतोय कृपया त्यांनी आपल्या गेस्टना कृपया स्टेजवर बोलण्याचं करावं. कृपया स्टेजवर यायचं आहे. स्वागत आहेत. या कारणासाठी एक खास व्यक्ती पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या रोटरीमधील 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणजे सरांचं पण स्वागत या ठिकाणी आहे. आणि मी स्पॉन्सर श्री कानापूर सरांना विनंती करतोय जे ES डेव्हलपरचे प्रमुख आहेत. धन्यवाद. मी या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट यल्लादास काकांना विनंती करतोय कृपया त्यांनी आजच्या प्रमुख वक्त्यांचा त्यांनी सन्मान करावा, स्वागत करावं. PDG डॉक्टर दीपक शिकारपूर सरांचा त्यांनी सन्मान करावा. धन्यवाद सर. श्रीमान पेंटप्पा गड्डम अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या व्याख्यानमालेचे अध्यक्ष रोटरी श्रीनाथ बिंगी यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचं ज्याने पाहिजे तो स्वीकारलेला आहे स्पॉन्सरशिप असे डॉक्टर श्रीमान कानापुरे सरांचा सन्मान करण्यासाठी मी रोटरी क्लब सोलापूर MIDCचे सचिव कुंटला यांना मी विनंती करतो. कानापुरे सरांचा सन्मान करावा.
धन्यवाद सर. आमच्या रोटरी फ्रान्स 32चे माजी प्रांशुपाल 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नरमध्ये रोटरी डॉक्टर मोहन देशपांडे सर उपस्थित आहेत. गणेश सरांना विनंती करतो त्यांना भुके देऊन सरांचा सन्मान करावा. आजच्या वक्त्यांना पाचन करण्यामध्ये देशपांडे सरांचं आम्हाला मौलिक असं सहकार लाभलेलं आहे. थँक्यू सर. यासोबतच या व्याख्यानासाठी नेहमीच ज्यांचं आम्हाला सहकार लाभते असे ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक विलास देत सर यांचं या ठिकाणी मी शतस्मनाने स्वागत करतोय. सर वेलकम. आणि रोटरीच्या आमच्या असिस्टंट गव्हर्नर यांचं नुकतंच आगमन झालं रोटरी डॉक्टर ज्योती चिटकुकर मॅडम त्यांचंही स्वागत आहे. बरेचसे शिक्षक मंडळी, मुख्याध्यापक, प्राचार्य, पत्रकार बंधू भगिनी हे सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एक स्वागत आहे. आणि गणेश पूजनानं आणि दीपप्रज्वलनानं कार्यक्रम सुरुवात करणार आपण. कृपया सर्वांनी इथे उभे राहावे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी के माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित रात गौरी कुमारा चंदनाची युती कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभत भरा रंजन तीन पुरे चरणी भागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधनान सरळ चोल वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावाभे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया मोरया. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. काही महत्त्वाच्या सूचना आहेत. आपण आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवूयात. आपण आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून कार्यक्रमाला व्यत्यय येणार नाही. आजच्या या कार्यक्रमाचं स्पॉन्सरशिप त्यांनी घेतलंय ईस्ट डेव्हलपरचे प्रमुख माननीय सुरेश खानापुरे सर. धन्यवाद मंडळी. एक छोटासा बदल कार्यक्रमामध्ये साधारणपणे आपण प्रायोजकांचा सन्मान मुख्य अतिथींच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाची शेवटी करतोय. पण आजचे प्रायोजक खानापूरताना काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी निघावं लागणार आहे. त्यामुळे मी आजच्या प्रमुख वक्त्यांना विनंती करतोय कृपया सर आपण आजच्या स्पॉन्सरचा सन्मान करायचा आहे. येस सर. तर
तत्पुरती आपण आपले मोबाईल सायलेंट ठेवूयात. अजून काही सूचना आहेत? सर जसे नामांकित वक्ते आहेत त्यासोबतच एक नामांकित लेखक सुद्धा आहेत. जवळपास 63 पुस्तकं सरांच्या नावावर आहेत आणि आजचा जो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यावरचं एक सुंदर पुस्तक सरांचं नुकतंच झालेलं आहे आणि ते पुस्तकं त्याचं एक स्टॉल आपण गेटच्या बाजूला उभं केलेलं आहे. ज्यांना हे पुस्तकं हवं असतील ते त्या ठिकाणी येऊ शकतील आणि स्टॉक कमी आहे त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर पुस्तक अवेलेबल असेल. त्याची किंमत आहे फक्त 300 रुपये. समजा आपण 3 पुस्तक घेतली तर पुस्तक प्रत्येक असं 250 रुपयाला बसेल आणि 5 पुस्तकं जर घेतली तर प्रत्येकी 200 रुपयाप्रमाणे त्या पुस्तकाची किंमत असणार आहे. अत्यंत कमी स्टॉक असल्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या दृष्टिकोनातून ही पुस्तकं आपल्याला अवेलेबल असतील. या गेटच्या बाजूलाच स्टॉल लावलेला आहे त्याचा आपण सर्वांनी बिलिटी घ्यावा. श्री सुयश खानापूर सरांचा सन्मान होतो आहे. धन्यवाद सर. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर हे एक उत्कृष्ट वक्ते त्याप्रमाणे उत्कृष्ट लेखक सुद्धा आहेत. बरेचसे पैलू त्यांचे आहेत आणि त्या पैलूंच्या विषयी आपण अधिक सखोलपणे माहिती करून घेऊयात. त्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या रोटरी क्लब MIDCचे माजी अध्यक्ष रोटेरियन बुच्चय्या गुंडेटी यांना. आपण सरांचा अल्पसा परिचय करून घ्यावा. रोटेरियन बुच्चय्या गुंडेटी. थँक्यू सर. नमस्कार मित्रमंडळी. मी रोटेरियन बुच्चय्या गुंडेटी माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर. मी डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून डॉक्टर दीपक शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सतत वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी अभियांत्रिकी पदवी, व्यवस्थापन क्षेत्राचे पदव्युत्तर व IT व्यवस्थापनाची PhD उच्च शिक्षण घेतलेले आहे. आपल्या व्यवसाय कारकिर्दीचा श्रीगणेशा टाटा उद्योग समूहापासून केला. सुमारे 16 वर्षे विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्यावर त्यांनी तंत्र उद्योजक व्हायचा निर्णय घेतला. सध्या चालू आहे ना. सध्या ते कायनेटिक कम्युनिकेशन्स व बेलराईज उद्योग समूहाचे संचालक आहेत. मार्च 2023 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या अग्रणी राष्ट्रीय बँकेने त्यांची निवड ग्राहक सेवा समिती या मंडळावर 3 वर्षासाठी केली आहे. मराठा चेंबरच्या नियामक मंडळावर त्यांची 2022 ते 24 या कालावधीसाठी निवड झाली आहे. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी त्यांनी आत्तापर्यंत 40 देशांना भेट दिली आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार व बहुमान प्राप्त झाले आहेत. कॉस्मॉस, वीर सावरकर, गोरा परांजपे, रेग्नल परांजपे, शंतनुराव किर्लोस्कर गौरव, सिलिकॉन व्हॅली IT आयकॉन, सांगली भूषण, पर्वती पुण्यभूषण आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी सांगता समारंभात या माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राची गिरीशिखरे या पुरस्काराने 28 डिसेंबर 2021 त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हावे यासाठी डॉक्टर शिकारपूर सरांनी यांची विविध पुस्तके ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संगणक संघटनेचे ते माजी अध्यक्ष व मानद सदस्य आहेत. रोटरी इंटरनॅशनलच्या 313च्या प्रांताचे ते 2013 आणि 14 साठी प्रांतपाल म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. रोटरी
रोटरीच्या जागतिक अध्यक्षांच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आला आहे. एक संगणक व्यावसायिक म्हणून यश मिळवण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार हे आता त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. गले लट्ट पगाराची परदेशी नोकरी करायचे टाळून मराठी प्रदेश, भाषा व माणूस यांच्यासाठी आपले कार्य सीमित केले आहे. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 60 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते उद्याची युवा पिढी सक्षम व कौशल्यपूर्ण घडवू इच्छितात. ग्रामीण व निमशहरी भागातील युवा पिढी कौशल्य व पूर्ण सक्षम होण्यासाठी ते अनेक उपक्रम राबवित आहेत. नेस्कॉमचे संस्थापक कैलासवासी देवांग मेहता यांना ते गुरुस्थानी मानतात, असे आपले डॉक्टर दीपक कारपूरकर सर. धन्यवाद. धन्यवाद सर. विजयजी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले खरोखरच सरांचा आणि सोलापूरचा अन्योन्य संबंध आहे. सरांचे वडील हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असताना त्यांची इथं बदली झाली होती आणि सरांनी 8वी, 9वी, 10वीचं शिक्षण सोलापूरमध्ये घेतलेलं आहे आपल्या हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये आणि 11वी, 12वी शिक्षण सरांचं संगमेश्वर महाविद्यालयामध्ये झालेलं होतं आणि सरांना 12वीच्या पर्सेंटेजवरून मेडिकल ॲडमिशन मिळालं. सर तू कसं सांगू का, सरांची इच्छा होती डॉक्टर बनण्याची, पण ते IT मधून डॉक्टर बनले. हा एक गमतीदार गोष्ट आहे. जेव्हा ते ॲडमिशन मिळालं त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये 8 दिवस ते कॉलेज अटेंड करे. नंतर त्यांनी एकदा डीनने त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितले की तुमचं वय बसत नाही आहे, त्यामुळे तुमचं ॲडमिशन आम्ही कॅन्सल करतो आहोत. त्यामुळे आयलाच असं सरांना सांगलीच्या वॉचिंग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं. तिथेही त्यांनी आपली उज्ज्वल प्रतिभा राखली आणि नंतर आपण बघतोय त्यांनी IT इंडस्ट्रीसोबत त्यांनी पेज मिळवले. म्हणजे डॉक्टर मात्र पदवी डॉक्टर आहे सोबत त्यांच्यासोबतच. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स वेलकम टुडेज चीफ गेस्ट डॉक्टर दीपक शिकारपूर सर. वेलकम सर. धन्यवाद वंगाजी. काय झालं आज या कार्यक्रमासाठी मला रोटरी क्लबनी बोलवलं, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. रोटरीमध्ये सप्टेंबर महिना बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी म्हणजे शिक्षण आणि साक्षरतेशी संबंधित आहे आणि मी आज जे माझे विचार मांडणार आहे त्याचाच भाग आहे. आणि इथं प्रेक्षागृहात अनेक युवक मला मागं बसलेले दिसत आहेत. पुढच्या 3-4 रांगात कमी आहेत, म्हणजे शून्यच आहेत जवळ असं समजूया, पण असंच असतं सगळीकडं. पण त्यांच्यासाठी पण मी काही माझे विचार मांडीत. आज जो जमाना आहे तो ITचा आहे, हे आपण सगळेजण जाणताच. विशेषतः कोरोनानंतर तुम्ही बघितलं डिजिटल युग आलं आणि तुम्हाला जर आयुष्यभर ITत राहायचं असेल तर IT शिकल्याशिवाय अजिबात तुम्हाला पर्यायच नाही आहे. काय करू, उंचीचे काही गैरफायदे आहेत. ओके, बायोलॉजिकल डिफेक्ट आहे तो. ओके, तर आता जगाची विभागणी 2 भागात झालेली आहे. आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा साक्षर आणि निरक्षर म्हणजे लिटरेट आणि इलिटरेट असे 2 होते लोक. ज्यांना लिहिता वाचता यायचं ते साक्षर आणि ज्यांना लिहिता वाचता यायचं नाही ते निरक्षर. आणि त्या काळात असं म्हणत की फक्त 10% लोकच साक्षर होते. आता आपल्या स्वातंत्र्याला जवळजवळ 78 वर्ष झालेली आहेत आणि आता जगात 2च प्रकारचे लोक आहेत, ज्यांना AI समजतं आणि ज्यांना समजत नाही, असे 2 भाग आहेत ते. आणि AI समजतं आणि वापरता येणं याला काही फार डोकं लागत नाही, पण तुम्हाला धैर्य बाळगायला लागतं आणि त्यासंबंधी मी माझे विचार मांडीत. त्याच्या आधी मला काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, कारण माझा परिचय करून दिला त्यात एक गोष्ट ते विसरले सांगायला. मला सोलापूर भूषण पुरस्कार पण मिळालेला आहे. 5 वर्षापूर्वी तो मिळाला आणि माझ्या इथल्या बालपणीच्या आठवणीबद्दल त्यांनी सांगितलं. मी इथं 7 वर्ष होतो, 7वी ते 10वी हरिभाईत, 11वी 12वी संगमेश्वर. आणि ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मी वैशंपायन कॉलेजमध्ये गेलो. पण त्या काळाचा एक रूल होता जो अजूनही ॲप्लिकेबल आहे की 17 वर्ष वय असल्याशिवाय तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही. आणि ते अनावधानाने मला ॲडमिशन मिळाली, पण त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली.
आणि मग त्याने मला सांगितलं डीननी की तुला मार्क खूप पडलेत, कारण त्या काळात CET वगैरे काही नव्हतं. मला PCBत 99 आणि PCMमध्ये 98.5 होते, त्यामुळे दोन्ही ठिकाणी ॲडमिशन मिळत होती. आणि मग त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी या. म्हटलं मग 1 वर्ष मी काय करू? मग त्यांनी सांगितलं संगमेश्वरमध्ये जाऊन BSc करा. म्हटलं त्यापेक्षा माझ्याकडे एक दुसरा पर्याय आहे, मी वालचंदला जातो सांगलीला आणि इंजिनिअरिंगचं 1 वर्ष घेतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे इंजिनिअरिंगच बरं आहे, कारण 4 वर्षात तुमचं करिअर सुरू होतं. आणि मेडिकलला गेलं तर मला नंतर लक्षात आलं की 12-15 वर्ष लोक शिकतच बसतात आणि तो त्या व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे त्यात काय मला असं म्हणायचं नाही की ते चूक आहे, पण तो त्या व्यवसायाचा भाग आहे. पण योग्य काळात मी इंजिनियर झालो आणि जरी मी मेकॅनिकल इंजिनियर झालो, टाटामध्ये गेलो, तरी नंतर काही अपघाताने, ज्याला मी टर्निंग पॉईंट म्हणतो, मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमर झालो. त्यावेळेला त्या निर्णयावर खूप टीका झाली. मला खूप लोकांनी सांगितलं की हे चुकतंय, कॉम्प्युटरला काय अर्थ आहे, ते उलट तुझे चष्मा लागेल, डोळे जातील, पाठदुखी होईल, असे अनेक गैरसमज त्या काळात होते. आणि ज्या लोकांनी मला छातीठोकपणे सांगितलं की हा चुकीचा निर्णय आहे, तेच 15 वर्षांनी माझ्याकडे आले की आमच्या मुलांचा कॉम्प्युटरमध्ये करिअर करायचं आहे, तर तू जरा त्यांना गाईड कर. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुण्यात सर्व प्रकारची लोकं असतात आणि त्यामुळं आपण त्यांना ॲडजस्ट करायला लागतं. तर अशा पद्धतीनं माझा प्रवास सुरू झाला. 40 वर्षापूर्वी मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमर झालो. त्या काळचं जग वेगळं होतं, त्या काळचं कॉम्प्युटर तंत्रज्ञान पण वेगळं होतं, मेनफ्रेम संगणक होते. पण त्या काळात सुद्धा आम्ही उपलब्ध प्रोग्रॅम वापरून ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन, म्हणजे संगणकाकडनं माणसाचं काम कसं करून घेता येईल, विशेषतः निर्णय क्षमता, म्हणजे याच्यात एक महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे डिसिजन मेकिंग. यंत्र आणि मानव याच्यात फरक काय? तर यंत्र नेमून दिलेलं काम करतं. म्हणजे रोबो तुम्ही बघितलं, तो विचार करत नाही, त्याला जे सांगितलं जातं ते काम करतो. यंत्र फक्त त्याला सांगितलेलं काम करतं आणि त्याचं नियंत्रण म्हणजे कंट्रोल हा ह्युमन असतो, म्हणजे मानवाच्या हातात असतो, असा आत्तापर्यंतचा लोकांचा समज होता. आणि त्याला छेद देऊन हळूहळू प्रयत्न सुरू झाले 35 वर्षापूर्वी की आपण काही गोष्टी कॉम्प्युटरकडनं आपोआप करून घ्यायच्या. म्हणजे जे काम ह्युमन डिसिजन मेकिंग करतं ते काम आपण कॉम्प्युटरला द्यायचं. मग याचा एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो की मी त्या काळात इन्व्हेंटरी कंट्रोलचा प्रोग्राम लिहायचो, टेल्कोमध्ये होतो मी. आणि त्या काळात आम्ही काय करायचो की आमच्याकडे स्टॉक असायचा, इन्व्हेंटरी घ्यायची आणि मग त्याचं ते आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मग त्या ज्या पार्ट नंबर किंवा आयटमची इन्व्हेंटरी कमी व्हायची त्याच्या स्टॉक आउट होणार म्हणून मग परचेस ऑर्डर काढली जायची आणि मग सप्लायरला सांगायचा. हा दुसरा भाग होता तो पूर्णपणे मानवी होता. मी प्रपोज केलं की हे आपण सगळं ऑटोमेट करू, कारण तुम्हाला एकदा कळलं की स्टॉक कमी झाला तेव्हा तुम्हाला कळतं की रिऑर्डर लेवल काय आहे, नंतर सप्लायर कोण आहे ते पण माहिती आहे, त्याला शेअर ऑफ बिझनेस आहे ते पण माहिती आहे. तर परचेस ऑर्डर प्रिंट करायची आणि त्या माणसाला पाठवून द्यायची, हे सगळं आपण आपोआप करू शकतो असं मी प्रपोज केलं. आणि मग ते प्रपोजल मान्य नाही झालं, ह्याचं मला त्या काळात दुःख झालं होतं. मग नंतर ज्या माणसांनी ते प्रपोजल नाकारलं त्याला मी 3 महिन्यांनी कुठेतरी भेटलो. मी त्याला विचारलं हे तुम्ही का केलं? तर तो म्हणाला की दीपक, तुझं म्हणणं जर आम्ही ऐकलं असतं तर 25 लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतात. पण ते लोक हे काम मॅन्युअली करतात आणि त्यांनी काय करायचं? मग माझ्याकडे काही काम नाही आणि त्या काळात टाटा ग्रुपमध्ये सॅकिंग अलाउड नव्हतं. मग हे 25 लोक माझ्या डोक्यावर बसले असते, त्यापेक्षा तू म्हणतोस ते नाही करणार, हे मला सोपा होता निर्णय. आता तीच कंपनी SAP ERP वापरते, AI वापरते, हे सगळं झालं. तर असा हा प्रवास त्या काळातनं सुरू झाला. मग नंतर काय झालं तर संगणकाचं एकत्रीकरण झालं, अनेक उपकरणं आली. म्हणजे विशेषतः या क्षेत्रात मोठा बदल घडला तो 2000 सालानंतर आणि एका अतिशय मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आणि ते म्हणजे इंटरनेट. कारण 2000च्या आधी इंटरनेट नव्हतं, त्यामुळं लोक एकमेकांशी बोलण्यासाठी आपण टेलिफोन वापरायचो, तसे आम्ही संगणक सुद्धा एकमेकांशी बोलायचे, पण त्याचं तंत्रज्ञान वेगळं होतं आणि त्यासाठी मोबाईल फोन पण नव्हते, जे होते ते अतिशय महाग होते. पण हळूहळू 2000 नंतर जसा इंटरनेट आलं तसे मोबाईल फोन तंत्रज्ञानात खूप मोठी क्रांती आली. मग नंतर स्मार्टफोन आले आणि आता तर अशी परिस्थिती आहे की आपल्याकडची जी डिजिटल उपकरणं आहेत, लॅपटॉप किंवा टॅबलेट PC, त्यातली 70% उपकरणाची क्षमता ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये आहे. आणि तुम्हाला कदाचित हे पटणार नाही, पण आत्ता तुमच्या हातातला जो मोबाईल फोन आहे सॅमसंग किंवा ॲपलचा, त्याच्यात जेवढी कॉम्प्युटरची क्षमता आहे
तेवढीच क्षमता 1986 सालच्या मेनफ्रेम कॉम्प्युटरमध्ये होती आणि मोठा आकार होता. तर हे असं होतं, इंटेल नावाच्या एका कंपनीचे CEO होते गॉर्डन मूर. त्यांनी त्या काळात एक मूर्स लॉ म्हणून प्रसिद्ध होता तो. त्याने असं त्यावेळेला प्रेडिक्ट केलं होतं की दर 18 महिन्यात संगणकाची क्षमता दुप्पट होईल आणि किंमत निम्मी होईल, आणि हे दोन्ही एकाच वेळेला घडेल. आणि तसंच घडत गेलं. 18 नाही, थोडंफार इकडं तिकडं झालं, पण अजूनही तुम्ही बघा की कुठलं तरी मोबाईल फोन किंवा नवीन उपकरण येतं, त्याची आवाच्या सवा किंमत असते. तेच उपकरण 2 वर्षांनी 10% किमतीला उपलब्ध असतं. आणि या मूर्स लॉचा फायदा मी घेतो. माझ्याकडचा जो फोन आहे तो अतिशय बेसिक आहे, कारण मी काही फॅन्सी गोष्टी करत नाही. आणि मी फोन मॉडेल जुनं व्हायची वाट बघतो. म्हणजे जे मॉडेल लॉन्च होतं ती गंमत म्हणून त्याची मी प्राईस बघतो, आणि मग तेच मॉडेल मी 2 वर्षांनी विकत घेतो. ते तुम्हाला 20% किमतीला मिळतं आणि माझी गरज भागते. आणि आजकाल अपवर्ड कम्पॅटिबिलिटी असते. तुम्ही फक्त अँड्रॉइडवर असाल तर अँड्रॉइडचाच फोन घेतला तर मागचा डेटा तसाच्या तसा तुम्हाला वापरता येतो. मग मी ते जुनं उपकरण रिफर्बिश करून कुठल्या तरी रुरल स्कूलमध्ये विद्यार्थ्याला देऊन टाकतो. आणि अशा पद्धतीनं जर केलं तर तुम्ही मूर्स लॉचा फायदा घेऊ शकता. आता एका प्रशिक्षणात मी हा लॉ सांगितला आणि ते सगळे प्रशिक्षणार्थी होते चार्टर्ड अकाउंटंट्स, CAs. आणि ही 90च्या दशकातली गोष्ट आहे. आणि त्या काळात मी लोकांना लॅपटॉप वापरा, कारण लॅपटॉप ही खूप नवीन गोष्ट होती. आणि मग मला 6 महिन्यांनी एक CA भेटला. मग मी त्याला विचारलं की तू लॅपटॉप वापरायला सुरुवात केली का? तो म्हणला नाही, मी 2 वर्ष थांबणार आहे. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना की 2 वर्षात किंमत निम्मी होते. मग मी त्याची किंमत निम्मी व्हायची वाट बघतोय. अरे मी म्हटलं 2 वर्षांनी जेव्हा निम्मी होईल तेव्हा अजून एक कुठेतरी मॉडेल असेल, मग तू असं थांबतच जाशील ना, मग तुला कधीच मिळणार नाही. मग तुला मरेच तोपर्यंत तू फक्त वाटच बघत राहशील. तर तुला जर गोष्टी वापरायच्या असतील तर त्या तत्काळ वापरल्या पाहिजेत. त्यामुळे कुठं मूर्सला वापरायचं आणि कुठं नाही याचं तारतम्य पण आपल्याला बाळगलं पाहिजे. हे सगळं सुरू झालं आणि मग आपल्या देशाचा विचार केला तर डिजिटल इंडिया या तंत्रज्ञानाचा उगम झाला किंवा ह्या संज्ञेचा. आणि आम्हाला 10-15 वर्षापूर्वी हे अजिबात वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर तळागाळात करता येईल. मला अजिबात म्हणजे अशक्य वाटलं होतं. आणि मागच्या वर्षीची मला आठवण आहे, मी मागच्या गणेशोत्सवात मी 10 जपानी लोकांना पुण्यातले मानाचे 5 गणपती दाखवायला गेलो होतो. आणि मग नंतर त्यांना मी एका ठिकाणी जेवायला घेऊन गेलो. मध्ये एक पेरूवाला होता. मग आम्ही पेरू खाल्ले, त्यांना खूप आवडले. मग त्याचे पैसे त्याला मी विचारलं किती झाले, तर त्याने मला QR कोड दाखवला पेरूवाल्याने. ते जपानी लोक वेडे झाले. ते म्हणाले जगात एकमेव देश आहे की जिथे हे असं करता येतं, बाकी जगात कुठेही नाही आहे. ज्याप्रमाणे डिजिटल इंडिया तळागाळात गेलेला आहे ते जगात इतर कुठल्याही देशात नाही. आणि पुढं जे आपण AI वगैरे ह्याच्याबद्दल बोलणार आहोत त्याच्या मागं हा इतिहास तुम्ही फाउंडेशन किंवा त्याचा पाया तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा पाया हा डेटा सायन्स आणि अनालिटिक्सवर आहे. डेटा सायन्स म्हणजे काय, तुम्हाला खूप मोठा डेटा लागतो. आणि हा डेटा निर्माण कुठं होतो, तर हा डेटा 2-3 प्रकारे निर्माण होतो. एक म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईल फोन वापरत असता तिथं डेटा निर्माण होतो. आणि तुम्हाला मी एक भयावह बातमी देणार आहे की तुम्ही जरी फोन लांब ठेवला, तुम्ही घरात असाल कुठंतरी आणि फोन ठेवला तर तुमचा फोन तुम्ही जे काय बोलताय ते ऐकत असतो. कुठलं तरी एक स्पायवेअर ॲप असतं, ते तुमच्या नकळत तुम्ही जे काय करता ते सगळं ऐकत असतं, ते रेकॉर्ड होतं आणि ते त्यांच्या ज्या माणसाने जे टाकलेलं आहे तिकडं तो जातो डेटा. आणि अशा प्रकारे डेटा सगळीकडं तयार होतो आणि तो मिळतो. आणि हे त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्हाला कुठलीही अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्ट करायची असेल तर तुमचा फोन एकतर बंद करा किंवा एक 100 मीटरवर लांब कुठल्या तरी कपाटात ठेवा आणि ते लॉक करा, तरच त्याला तुमची माहिती खरी कॉन्फिडेन्शियल राहील, नाहीतर ती कॉन्फिडेन्शियल राहणार नाही. तर एक सोर्स आहे म्हणजे त्याचा उगम म्हणजे मोबाईल फोन, आणि दुसरा उगम आहे तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया या तंत्रज्ञानाने भयावह रूप धारण केलेलं आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी एक ऑर्कुट नावाचं टूल आलं होतं, गुगलने ते केलं होतं. ते काही वर्ष चाललं आणि बंद पडलं. मग नंतर फेसबुक आलं आणि आता व्हॉट्सॲप तुम्ही सगळे वापरता, कळत न कळत वापरता. तुमच्याकडे किती लोकांनी व्हॉट्सॲपचे क्लासेस लावले? काही नाही. तुमच्याकडे ते आपोआप आलं, तुम्ही आपोआप वापरायला सुरुवात केली
आणि व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की संगणक तंत्रज्ञान हे मानवाची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता वाढवून त्याला वेळ जास्त मिळवावा म्हणून झालेलं तंत्रज्ञान आहे, हे माहिती का तुम्हाला? आणि आता जर तुम्ही बघितलं तर व्हॉट्सॲपवरच लोक वेळ घालवत बसतात आणि व्हॉट्सॲप हे टाइमपासचं एक अतिशय मोठं साधन आहे. आणि ते मी तर असं युवा पिढीसाठी म्हणतो की तुम्ही कमीत कमी वेळ त्याच्यावर दिला पाहिजे, कारण ते ॲडिक्टिव्ह आहे, त्याचं तुम्ही व्यसन तुम्हाला लागू शकतं. आणि मी असे सेल्फी ॲडिक्ट्स पुण्यात बघितलेत. मी एका ठिकाणी राहतो, तिथं मोठं गार्डन आहे, तिथं लोक असे येतात, वेडेवाकडे चेहरे करतात, स्वतःचीच सेल्फी काढतात, 15-20 काढतात, मग ते फेसबुकवर टाकतात, मग लोकांना फोन करतात की हे लाईक कर, आणि जर ते लाईक नाही केलं तर ते डिप्रेशनमध्ये जातात. मग अजून एक आजार जो आमच्या काळी लहानपणी नव्हता, म्हणजे मी सोलापूरमध्ये असताना हे असं मेंटल हेल्थ प्रॉब्लेम वगैरे असलं काही नव्हतं. आणि मी जर माझ्या वडिलांना सांगितलं असतं की मला मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आहे तर त्याने मला एक थोबाडीत मारली असती. अभ्यास करायचा नाही म्हणून काही वाटेल ते सांगू नकोस मला, कारण लोकांचा संवाद होता. आई वडील आजोबा आजी यांच्याशी लोक बोलत असत, जे काही तुम्हाला समस्या आहेत ते लोक बोलत असत. आता ते सगळं संपलेलं आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, म्हणजे सोलापूरमध्ये आहेत की माहिती नाही, पण विकसित देशात म्हणजे ह्याला विकास म्हणतात बाय द वे. म्हणजे तुमच्या एकत्र कुटुंब पद्धती बंद झाली की त्याला विकास म्हणतात. आणि मग एकटा माणूस, त्याला बोलायला कोणी नाही, आणि मग जेव्हा तो असं काहीतरी करायला लागतो तेव्हा मग त्याला हे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर टेराबाईटचा डेटा दर तासाला निर्माण होतो. मग काय होतं, दुसरा भाग जो आहे तो त्याचा ॲनालिटिक्सचा, म्हणजे त्याचं पृथक्करण करायचं आणि मग त्याच्यावरनं पॅटर्न्स निर्माण करायचे आणि मग त्या पॅटर्न्सवरनं भविष्यात काय घडणार आहे याचा तर्क लावायचा. हे साधारण ज्योतिषशास्त्रासारखं आहे. तुमच्या वेळी किती लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे का विश्वास? कुणी हातवर नाही केला? वा वा वा. हा, मग ज्योतिषशास्त्र हे दोन प्रकारे असतं, एक पत्रिका असते आणि दुसरं ग्रह, आणि मग काही फेस रिडर असतात, जे एंटिटी असतात. मग ते काय करतात की उपलब्ध माहितीच्या आधारे तर्क लावतात आणि मग सांगतात की असं कर, तसं होईल, असं या दिवशी असं होईल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनालिटिक्स हे साधारण असंच काम करतं, फक्त या दोन्हीमध्ये फरक आहे. ज्योतिषी तुम्हाला सांगू शकतो की हे सांगायच्या मागचं कारण काय, हा ग्रह इथे आहे, तो तिथे, किंवा असं आहे काहीतरी. हे असलं काही सांगत नाही. तुम्ही कुठल्याही एआय टूलला विचारू शकत नाही की हे असं का, याचं काही उत्तर नसतं. मी सांगतो म्हणून. म्हणजे ह्या बाबतीत तो सदाशिव पेटी असतो. आमच्या सदाशिव पेटीत तुम्ही विचारू शकत नाही, हे मी म्हणतो ते ब्रह्मवाक्य. तर तसंच आहे ते. सो डेटा सायन्स, मग ॲनालिटिक्स, हेच तंत्रज्ञान 5 वर्षापूर्वी बिग डेटा ॲनालिटिक्स नावाखाली होतं. आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विशेषतः ChatGPT-4 आल्यानंतर हे प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ChatGPT-4 हे टूल होतं, पण 3 वर्षापूर्वी ते इतकं लोकप्रिय झालं की लोकांना वाटलं की आपण हे सारखं डाउनलोड करावं. आणि मग काय झालं की गुगलने एक जेमिनी नावाचं टूल तयार केलं. आणि तुम्हाला साधारण सांगतो की आमच्या इंडस्ट्रीमध्ये जसं आपल्या देशातल्या राजकारणात NDA आणि इंडिया आघाडी असे 2 पक्ष आहेत, तसं आमच्याकडे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल असे 2 पक्ष आहेत. आणि ते दोघांशी एकमेकांशी कायम स्पर्धक असतात. अगदी त्यांना स्वार्थ असला तर ते कोलॅबरेट पण करतात. म्हणजे साधारण राजकीय पक्षांसारखंच आहे की ते ज्यांना स्वार्थ असला की ते सगळे एक होतात. तसंच आहे, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सुद्धा एक काही ठिकाणी होतात. आणि मग काय झालं, ओपन AI नावाची एक कंपनी आहे, त्यांनी हे ChatGPT केलं. मग त्याला मायक्रोसॉफ्टने सपोर्ट केलं. त्यांचं स्वतःचं एक बिंग नावाचं टूल होतं, पण ते त्यांनी ओपन AI बरोबर कोलॅबरेशन केलं. आणि बिंग चित्राचं काम, म्हणजे पिक्चर ओरिएंटेड जनरेटिव्ह AI करतो. मग आता शब्द आला आहे तो जनरेटिव्ह AIचा. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, तर गोष्टीची निर्मिती करायची. आतापर्यंत मी काय सांगितलं, डेटा सायन्स आणि अनालिटिक्समध्ये पृथक्करण करायचं, म्हणजे उपलब्ध डेटाच्या आधारे निष्कर्ष काढायचे आणि तुम्हाला सांगायचं की असं काहीतरी होईल. पण जनरेटिव्ह AI असं करत नाही, ते गोष्टी निर्माण करतं. तुम्ही जर त्याला व्यवस्थित इनपुट दिले तर ते काहीही करू शकतं. कविता करणं, चित्र काढणं, व्हिडिओज तयार करणं. म्हणजे आता अशी टूल्स आहेत की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला हवं असेल तर पूर्वी मानवाला स्वतः करायला लागायचं. तुम्ही जर व्यवस्थित इनपुट दिले तर तुम्ही हे पण सांगू शकता की 16 स्लाइड्स तर 16 स्लाइडची PPT फाईल तयार होते. किंवा जर तुम्ही सांगितलं की मला 1000 शब्दांचा वर्ड एसे पाहिजे तर तुम्ही बेसिक इनपुट दिला की ते तयार होतं. त्यामुळे असे जे पत्र लिहिणं किंवा असे जे प्रकारचे जे कारकुनी कामं होती ती आता AI-मुळे नष्ट होतील. कारण तुमच्या मनात एक प्रश्न आहे की AI-मुळे बेकारी वाढते का, तर ह्याचं उत्तर हो आहे. जी रिपिटेटिव्ह कारकुनी कामं
पूर्वी मानव करायचा ती सगळी कामं एआयमुळं जवळजवळ 100% नाही तरी 90% नष्ट होती. कारण मी पूर्वी कॉर्पोरेटमध्ये काम करायचो तेव्हा तिथं एक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट नावाचा एक माणूस असायचा. बहुधा ती स्त्री असायची, पण काही अपवादात्मक ठिकाणी माणूस पण असायचा. मग त्यांना बोलवलं जायचं, मग डिक्टेशन द्यायचं, साहेब सांगायचं असं असं पत्र कर, मग ते टाईप करून पत्र आणायचे, मग त्याच्यावरती करेक्शन करायचे, मग परत ते टाईप झालं की मग ते फायनल पत्र तयार व्हायचं. ही सगळी प्रोसेस जेन AI टूल्स 30 सेकंदात करू शकतात, ज्याला पूर्वी 2-2 दिवस लागायचे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही AIचा सकारात्मक वापर करू शकता. तुम्हाला हे कदाचित पटणार नाही, पण जेमिनीनी UPSCची एक्झाम 96% बरोबर क्रॅक केली. म्हणजे AIचा वापर करा तर तुम्ही अशा गोष्टी पण करू शकता. किंवा तुम्ही काही लोकांनी हे प्रयोग केलेत की उद्या काय पेपर येणार आहे ह्याचा अंदाज सांग मला, तर तो अंदाज पण सांगतो. आणि त्यासाठी इनपुट काय असतो, गेल्या 10 वर्षाचे पेपर, विशेषतः इंजिनिअरिंगमध्ये मोहनराव हे आता अगदी सर्रास सुरू आहे. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगतो की AI टूल कुठलं वापरलं पाहिजे ह्याला तुम्ही डोकं लावा. म्हणजे जनरल ChatGPT आणि जेमिनी किंवा आत्ताच सध्याचं DeepSeek, Grok 4 किंवा Perplexity ही जेनेरिक टूल्स आहेत. पण एक नाव लिहून घ्या, AI टूल्स डिरेक्टरी. AI टूल्स डिरेक्टरी सोपं आहे लक्षात ठेवायला. AItoolsdirectory.com इज लाईक टेलिफोन डिरेक्टरी ऑफ AI. दररोज तिथं नवीन नवीन टूल्स ज्या माणसांनी डेव्हलप केलेली आहेत ती त्याच्यावर असतात. आणि ही प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे शिक्षकांसाठी वेगळी टूल्स आहेत, विद्यार्थ्यांसाठी वेगळी टूल्स आहेत. तुम्ही म्हणालात की मी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर आहे, तुमच्यासाठी वेगळी AI टूल्स आहेत. तुम्ही सगळ्यांनी जेमिनी किंवा ChatGPT वापरू नका, कारण ती जेनेरिक टूल्स आहेत. ते साधारण इकडं तिकडचं काहीतरी करतं आणि AI कधी कुठलीही गोष्ट नाही म्हणून अगदी रेअरली सांगतं. आणि अजून एक तुम्हाला दुःखद बातमी सांगतो की AI मानवासारखा थापा पण मारू शकतं आणि धादांत खोट्या गोष्टी ते खरं म्हणून खपवू शकतं. त्यामुळे एक कृपया मी तुम्हाला सांगतो की अंधविश्वास ठेवू नका. AIने सांगितलं म्हणून मी असं केलं असं कृपया करू नका. ते पडताळून पहा, कारण त्याची ॲक्युरेसी लेवल ही 90%च आहे. आता तुम्ही दुर्दैवाने जर त्या 10% आलात तर तुमचा निर्णय चुकू शकतो. हे मी मुद्दा म्हणून सांगतो, कारण असे अनेक पुण्यामध्ये महाभाग आहेत, सोलापूरमध्ये नसावेत, कारण सोलापूरमध्ये बुद्धिमान लोक जास्त राहतात असा माझा दावा आहे. आणि माझ्या लहानपणापासून हे मी म्हणू शकतो. पुण्यामध्ये असे लोक आहेत की त्यांना काही आरोग्याच्या तक्रारी आल्या की ते AIला विचारतात. मग AI सांगतो असं कर तसं कर, मग ते परत विचारतात. कारण AIच्या बद्दल एक चांगली गोष्ट असते, तुम्ही कितीही प्रश्न त्याला वाटेल ते विचारू शकता. तो कधीही थकत नाही, कधीही तुम्हाला सांगत नाही हा काय मूर्खासारखा प्रश्न आहे. हे जे माणसं म्हणतात तसं काही नाही करत. तर तुम्ही जोपर्यंत वापरत राहाल तोपर्यंत ते उत्तरं देत बसतो. फक्त याच्यामध्ये एक ज्ञानबाची मेक अशी आहे की हेल्थ केअर म्हणजे आरोग्य क्षेत्रात त्याला जो उपलब्ध ॲनालिटिक्स करायचा डेटा जो आहे तो भारतीय नाही आहे, तो अमेरिकन, युरोपियन अशा विकसित देशातला आहे. त्यामुळे त्या देशातल्या मानवी आरोग्याच्या बेसिसवर ते तर्क आहेत. तर ते आपल्या देशात चालतील का? तर नाही. त्यामुळे मी असं कायम लोकांना सांगतो की आरोग्याच्या बाबतीत जर असं असेल की तुम्ही कुठेतरी गेलात आणि एकही डॉक्टर 25 किलोमीटरवर पण नाही आणि आता तुम्हाला वाटतं की आपण मरू, ह्याच वेळेला तुम्ही AI वापरा. पण जर तुम्हाला तुमचा फॅमिली डॉक्टर ॲक्सेसेबल असेल फोनवर किंवा भेटता येत असेल तर तो AI पेक्षा सुप्रीम आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि हीच गोष्ट शिक्षकांच्या बाबतीत पण आहे. AI जरी तुम्हाला व्यवस्थित माहिती देत असेल तरी शिक्षकांना एक गोष्ट माहिती असते, जशी फॅमिली डॉक्टरना माहिती असते की या रुग्णाचं कुटुंब काय आहे, फॅमिली हिस्ट्री काय आहे, काकांना काय झालं होतं, मामाला काय झालं होतं, वडिलांना काय झालं होतं, त्या बेसिसवर ते तुम्हाला सांगतात की तुला पण असा अनुवांशिकरित्या होऊ शकेल. AIचं एक मोठी लिमिटेशन आहे की AIला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. कारण नॉन डिजिटल डेटा जो आहे तो त्याला माहितीच नाही, कारण ते डिजिटल डेटाच्या आधारेच पृथक्करण करतं. आता तुम्हाला मी गंमत म्हणून सांगतो की माझे वडील वासुदेव शिकारपूर हे सरकारी अधिकारी होते. ते टेबल टेनिस असोसिएशनचे सेक्रेटरी होते आणि ते बऱ्याच गोष्टी करत असत. पण त्या व्यक्तीने इंटरनेट वापरलं नाही, कारण त्यांच्या पिढीमध्ये इंटरनेट नव्हतं. ते मोबाईल फोन फक्त फोन करण्यासाठी वापरत असत. आणि ते 17 वर्षापूर्वी गेले. मी AIला विचारलं की वासुदेव शिकारपूर, तर तो उत्तर देतो दिस पर्सन नेव्हर एक्झिस्टेड. कारण डेटा माहितीच नाही ना त्यांना काही. त्यामुळं हे लक्षात ठेवा की 20व्या शतकातल्या गोष्टी आणि ज्ञान
आणि हे मी अनेक कॉर्पोरेट बोर्ड्सवर म्हणून मी सांगतो की अनेक भारतातील उद्योगांमध्ये सर्व डिजिटल नाही आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्राचा उल्लेख झाला माझ्या बायोडेटामध्ये, तर मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका ॲडव्हायझरी बोर्डवर आहे, त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे किती वर्षापासून सगळं डिजिटल आहे, तर त्याचं उत्तर त्यांनी मला 2013 म्हणून सांगितलं. 2013 नंतर डिजिटायझेशन खूप वेगाने झालं, पण अजूनही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये टनावधी फाईल्स पडलेल्या आहेत आणि हीच परिस्थिती इतर अनेक उद्योग क्षेत्रात आहे. त्यामुळं खूप माहिती नॉन डिजिटल स्तरावर आहे. ती डिजिटाईज करणं म्हणजे स्कॅन करून PDF करणं म्हणजे डिजिटायझेशन नाही, कारण स्कॅन केलेली माहिती एडिटेबल नाही, त्याच्यात कीवर्ड नाहीत, तुम्हाला काही करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला एक वेगळं टूल वापरायला लागतं, कीवर्ड शोधायला लागतात आणि हे जर केलं तर जुना डेटा तुम्हाला 70% किंवा 60% प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ह्या मर्यादांवर पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि विशेषतः जर तुम्हाला उद्योग क्षेत्रात AI वापरायचं असेल तर प्रत्येक उद्योगाने स्वतःची स्ट्रॅटेजी केली पाहिजे. मी अनेक बोर्डरूम्सना ह्याचं ट्रेनिंग देतो की तुमच्या उद्योगाला काय गरज आहे, तुमच्या उद्योगासमोरचे प्रश्न काय आहेत आणि मग तुम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण आता उदाहरणार्थ IT चा विचार केला तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये प्रश्न आहे की कस्टमर कसे मिळतील, म्हणजे मार्केटिंग. मग तिथं एक मोठं तंत्रज्ञान आहे ते म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं. म्हणजे डिजिटल मार्केटिंग करून तुम्ही प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर शोधू शकता. तुम्ही जर व्यवस्थित इनपुट दिले आणि व्यवस्थित डिजिटल डेटा असेल तर तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणजे उदाहरणार्थ इथं शेअर ब्रोकर्स आहेत का कोणी, किंवा वेल्थ मॅनेजर्स, इन्व्हेस्टर्स, अशा टाईपचे लोक, ते नवीन सावज हुडकू शकतील AI वापरून की अशी कोण व्यक्ती आहे की ज्याला शेअर्स विकत घ्यायचे आहेत, किंवा आता पुढच्या 2 महिन्यात जिओचा IPO होणार आहे, मग त्याला सबस्क्राईब कोण करू शकतील. अशा पद्धतीचं प्रॉस्पेक्टिंग तुम्ही करू शकता. जर तुम्ही रिअल इस्टेट कन्सल्टंट असाल किंवा ब्रोकर असाल तर तुम्हाला तुमचं डिफाईन मार्केट तुम्हाला माहिती आहे, पण अननोन लोक जर तुम्हाला तुमच्याकडे यावी अशी वाटत असतील तर तुम्हाला AI आणि डिजिटल मार्केटिंगचा नक्की चांगल्या प्रकारे वापर करता येईल. तिथं सोशल मीडियाचा सकारात्मक वापर तुम्ही करू शकता. असे काही बिल्डर्स पुण्यात आहेत की त्यांनी पेपरमध्ये जाहिराती शून्य केलेल्या आहेत. कारण आता खूप लोकांनी मला सांगितलं की इथं किती बिल्डर आहेत मला माहिती नाही, पण पेपरमध्ये जाहिराती देऊन फारसं काही होत नाही. कारण पेपरमध्ये जाहिराती दिली की तुमचे लाखो रुपये जातात आणि ज्याला फ्लॅट विकत घ्यायचं आहे असं प्रमाण हार्डली 1-2% पण नसतं. मग त्यातनं काय असतं की लीड जनरेशन, म्हणजे ही जाहिरात झाली तर तुम्हाला किती लीड्स मिळाल्या. तर हेच जर तुम्ही व्यवस्थित डिजिटल मार्केटिंग केलं तर इन्व्हेस्टमेंटच्या जवळजवळ 70% रिटर्न्सवर तुम्हाला या गोष्टी कळू शकतात. तर ह्या गोष्टी आहेत, त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की AI आणि डिजिटल मार्केटिंगमुळं जाहिरातीचं आणि एकमेकांचं आउटरीचचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. आता मी एक पेपर पण रोटरी इंटरनॅशनलला दिला होता. मी 4 महिन्यापूर्वी शिकागोला होतो आणि तिथं मी त्यांना AI रोटरीसाठी काय करू शकेल याच्यावर मी त्यांना सांगितलं होतं. इथं बरेच रोटेरियन आहेत, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की AI तुम्हाला प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर्स आणि प्रॉस्पेक्टिव्ह डोनर्स देऊ शकतं. कारण हा रोटरी क्लबच्या लोकांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की मला मेंबर कशी मिळणार आणि मला फंडरेझिंगला डोनर्स कसे मिळणार. आता हे तुम्ही पारंपरिक मार्गाने जर गेलात तर तुम्हाला पारंपरिक उत्तरं मिळतील, पण अपारंपरिक मार्ग, नॉन ट्रेडिशनल मार्ग पण खूप आहेत. अनेक प्रॉस्पेक्टिव्ह लोक आहेत की ज्यांना सोशल वर्क करायचं आहे, ते इंडिपेंडंट लेवलवर काहीतरी करत असतात, मग त्यांना रोटरीची माहिती नसते, त्यामुळे ते रोटरीत येत नाहीत. इथं तुम्हाला AI खूप चांगली मदत करू शकतं. आणि आता रोटरी इंटरनॅशनलने सेल्सफोर्स नावाचं टूल वापरून हेच ते करतायत. अशीच गोष्ट रोटरी फाउंडेशनसाठी आहे जिथं तुम्हाला प्रॉस्पेक्टिव्ह डोनर्स मिळू शकतील. सांगायचा मुद्दा असा की आपापल्या व्यवसायात जे तुम्हाला चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसवर सोल्युशन म्हणून तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे. आणि उद्योजकता म्हणजे काय तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, आणि इथं तुम्ही तंत्रज्ञान वापरू शकता. पण एक जाता जाता गोष्ट सांगतो की ह्याच्यावर एक स्टडी आला होता मागच्या आठवड्यात की जगभर AI वापरून निर्माण झालेले स्टार्टअप्स 80% फेल गेले. 80% फेल गेले. लोकांनी स्टार्टअप तयार केलं, काहीतरी मॉडेल तयार केलं, हायटेक AI टूल वापरलं, पण कस्टमर्स आले नाहीत, पैसे नाही निर्माण झाले. आणि मग त्याने तंत्रज्ञानावर खापर फोडलं, कारण कोणावर तरी फोडायला पाहिजे. तर हे चुकीचं आहे, कारण उद्योजकता आपल्यापैकी इथं जे उद्योजक आहेत त्यांना एक गोष्ट माहिती आहे की बेसिक्स ऑफ एंटरप्रेन्योरशिपमध्ये कस्टमर इज इम्पॉर्टंट. समस्या काय आहे, कस्टमरला काय पाहिजे, आणि जे जर तुम्हाला ती समस्या सोडवता आली
तर मग तुम्ही तंत्रज्ञान वापरू शकता. आता ह्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट 2009 सालची आहे. 2009 मध्ये 2 अमेरिकन इंजिनियर पॅरिसला गेले आणि तिथे ते ऑपेरा बघत होते. रात्र झाली, 10-11 वाजले आणि मग ते बाहेर आले म्हणजे बाहेर आले लिटरली त्या थिएटरच्या. आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथं शुकशुकाट आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. कारण दुर्दैवाने त्याच दिवशी युरोपमध्ये आणि विशेषतः फ्रान्समध्ये संप होता. तुम्हाला जर वाटत असेल की संप फक्त भारतात असतं तर असं नाही, युरोपमध्ये पण असतं. त्यामुळे त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, टॅक्सी नाही, बस नाही, ट्रेन नाही आणि ते उभे होते. भारतात असं घडू शकत नाही, कारण रात्री 12 वाजता तुम्ही कुठल्याही शहरात जा, तुम्ही उभं राहिलात तर भटकी कुत्री तुमच्या मागे लागते. पण युरोप असल्यामुळं, पॅरिस असल्यामुळं असं घडलं नाही. मग ते दोघं उभे होते, काय करावं त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यात एक गाडी आली, एक ऑपेरा आर्टिस्ट बाहेर आली आणि तिच्या लक्षात आलं काय घडलं ते. मग तिने या दोघांना विचारलं की तुम्ही अशी उभे आहात, तुम्हाला माहिती नाही का की आज आमच्या शहरात संप आहे? मग त्यांनी सांगितलं आम्हाला नाही माहिती. मग तिने त्यांना सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला सोडते. मग त्यांनी विचारलं की कुठं जायचंय? मग त्यांनी हॉटेलचं नाव सांगितलं. मग त्या बाईने त्यांना त्या हॉटेलमध्ये सोडलं. फक्त जाता जाता काय झालं, ती बहुता तिचे नातेवाईक सदाशिव पेठेत असावेत. तिने जाता जाता सांगितलं की मी आउट ऑफ द वे आले, त्यामुळे तुम्ही मला 80 युरो द्या, कारण नाहीतर मी वेळेला घरी गेले असते, मला जास्त पेट्रोल लागलं, माझा वेळ गेला, अमुक झालं तमुक झालं, 80 युरो द्या. ही घटना घडली. त्याच्यानंतर ती ऑपेरा आर्टिस्ट घरी जाऊन झोपली. पण 2 अमेरिकन इंजिनियर झोपू शकले नाहीत, त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि उबरचा जन्म झाला. तुम्हाला हे माहितीये का? ही उबरची जन्मकथा आहे. ही पण तुम्ही गुगल करू शकता. असंच घडलं होतं. मी काही ही तयार केलेली गोष्ट नाहीये. सांगायचा मुद्दा काय आहे की समस्या काय होती की काही लोकांना वाहतूक हवी होती आणि काही लोकांच्याकडे वाहनं होती. मग उबरने काय केलं की ज्याच्याकडे वाहनं आहेत आणि ज्याला वाहतूक पाहिजे ह्यांना जोडण्यासाठी उबर सुरू झालं. उबर हा फक्त एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. उबरकडे स्वतःची एकही गाडी नाही. तुम्ही लक्षात घ्या बिझनेस मॉडेल काय, एक सॉफ्टवेअर प्रोग्राम जो फक्त कनेक्ट करतो. आणि उबर इतकं लोकप्रिय झालं की हार्वर्ड बिझनेस स्कूलनी उबरायझेशन ऑफ इकॉनॉमी असा एक पेपर काढला आणि हेच मॉडेल इतर अनेक क्षेत्रात सुरू झालं. जे उबरनी केलं ते आता तुम्ही सगळे बघता. इतर अनेक व्यवसाय आहेत की जिथे ज्याला गरज आहे ती व्यक्ती आणि ज्याच्याकडं ती गरज भागवायची क्षमता आहे ती व्यक्ती ह्यांना जोडण्यासाठी प्लॅटफॉर्म्स तयार करायचे. आणि हे हेल्थ केअरमध्ये, हे एज्युकेशनमध्ये आहे, हे सगळ्या क्षेत्रात आलेले. पुण्यामध्ये एक क्रेस्टो म्हणून टूल आहे, पॅथॉलॉजी लॅब आहे. तिथं तुम्ही पॅथॉलॉजी लॅब्स आणि पेशंट ह्याच्याशी ते कनेक्ट करतं आणि मग ते जसं एअरफेअर असतं तसं ते कंटिन्युअसली कम्पेअर करत राहतं. तुम्ही सांगू शकता की कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळात घरपोच पॅथॉलॉजी लॅब कुठली आहे टेस्ट, मग ते सांगतं की उद्यासाठी हा रेट आहे आणि मग ती पॅथॉलॉजी लॅबचा माणूस येतो, तुमचं रक्त घेतो, सगळं घेतो आणि जातं. आता हे उबरायझेशन ऑफ इकॉनॉमी, हे उबर कॉन्सेप्ट त्यांनी आणला. आता ह्याच्यात जर तुम्ही AI इम्प्लिमेंट केलं तर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स होतं. मग जर हे तुम्ही वारंवार करत गेला आणि तुम्ही सांगितलं की आता मला ह्या टेस्ट करायच्या आहेत, तर AI तुम्हाला हे सांगू शकतं की आता दीपक शिकारपूर तुमचं वय आता वाढलेलं आहे, तुम्ही मागच्या वर्षी ज्या टेस्ट केल्या त्या तुम्ही तरुण असताना केलेल्या आहेत, आता तुमच्या वयोमान परत्वे तुम्ही आता ह्या टेस्ट पण घ्या कारण ह्याची गरज आहे तुम्हाला. आता इथं फॅमिली डॉक्टर आणि AI मधला फरक आहे. कारण फॅमिली डॉक्टर मला हे सांगू शकतो की तुझ्या वडिलांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे तू PSA टेस्ट पण ह्याच्यात ऍड कर. ही गोष्ट AI करू शकत नाही कारण AIला माझ्या वडिलांची हिस्ट्री माहिती नाही. हा मोठा फरक कायम लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान आहे, प्रत्येक ठिकाणी प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स आहे, पण त्याला मर्यादा आहे. आता आपल्यापैकी किती लोक साहित्यिक आहेत मला माहिती नाही, कारण मी इथं ह्याच हॉलमध्ये 10 महिन्यापूर्वी AI साहित्यासाठी ह्या विषयावर माझं व्याख्यान झालं होतं आणि तिथं मी त्याला सप्रयोग सिद्ध करून दिलं होतं की कविता म्हणजे डोला ड लावणं, टोला ट लावणं हे AI 2 मिनिटात करून देतं. त्याला मानवी कवीची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला मी एक गंमत सांगतो की तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक कोणीतरी व्यक्ती जी कालपर्यंत बरी होती ती जर उद्यापासून कविता करायला लागली तर त्याचा अर्थ प्रतिभा आलेली नाही, हे लक्षात ठेवा. ते कुठल्याही बोधिवृक्षाच्या खाली जाऊन बसलेला नाहीये, याचा अर्थ तो AI वापरायला शिकलेला आहे, एवढंच त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारच्या कवी करणं, पण ह्याचे सकारात्मक फायदे पण आहेत. काल एक माझा मित्र होता, म्हणजे तो त्रिचीमध्ये राहतो आणि त्याला तमिळ भाषेत मी एक कविता पाठवली वाढदिवसाची, त्याला प्रचंड आनंद झाला. पण त्याला कोणीतरी सकाळी 6 वाजता
तमिळ भाषेमध्ये त्याच्याबद्दल आणि ती पर्सनलाइज केली होती. कारण या जनरेटिव्ह AI वापरायला पण एक स्किल लागतं, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. कुठले प्रॉम्प्ट्स द्यायचे, कुठले प्रश्न द्यायची, कुठली माहिती द्यायची ही दिली तर, नाहीतर तो जनरल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. पण वैयक्तिक माहिती दिली की मित्राचं नाव, त्याच्या बायकोचं नाव, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड, मुलाचं नाव, काय कर, किती शब्दात दे, अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉम्प्ट्स दिले तर त्या पद्धतीने उत्तर येतं. आणि मग ती जी कविता किंवा जे काय वाढदिवसाची शुभेच्छा निर्माण होती ती इतकी पर्सनलाइज असते की त्या व्यक्तीला वाटतं की हे AI असूच शकत नाही, कारण एवढी माहिती याला शक्यच नाही मिळणं. मग ह्याच्यात जर तुम्ही तुमचे वैयक्तिक अनुभव पण ऍड केले की तुला आठवतं का 2 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो तेव्हा तू मला 10 रुपये दिले होतेस, ते मी तुला 12 रुपये परत केले, ह्या पण गोष्टी तुम्ही ऍड करू शकता त्याच्यात. आणि हे केलं तर त्याला वैयक्तिक टच येतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा की जगात 2 गोष्टी आहेत, मास प्रोडक्शन आणि मास पर्सनलायझेशन. विशेषतः इथे जे शिक्षण क्षेत्रात आहेत लोक, आता मोहनराव आहेत, मास प्रोडक्शन म्हणजे काय तर 130 वर्षापूर्वी एक माणूस होऊन गेला हेनरी फोर्ड म्हणून, तो नाहीये पण तो आत्ताचा जो राष्ट्राध्यक्ष आहे अमेरिकेचा त्याच्यासारखाच थोडा तिरसट होता. आणि हेनरी फोर्डनी काय ठरवलं, मास प्रोडक्शन म्हणजे गोष्टी निर्माण करायच्या, मग त्याची असेंब्ली करायची आणि किंमत कमी करायची, पण सगळ्या गोष्टी एक दिसतील. आणि तिरसट का तर त्याने फोर्डने कार्स म्हणजे वाहनं सुरू केली आणि त्याने डिसिजन घेतला की वाहनं फक्त काळीच असतील. हे तुम्हाला माहिती आहे का, 30 वर्ष अमेरिकन लोक फक्त ब्लॅक कार्स वापरत असत, कारण हेनरी फोर्डचं डोकं की गाडी ही काळीच असली पाहिजे. का उत्तर नाही. जसं तुम्ही ट्रम्पला विचारू शकत नाही की हे टेरिफ असं का, याचं उत्तर नाही, मला वाटलं म्हणून, त्याच्यामुळे लॉजिक बिजिक नाही. तसंच ते हेनरी फोर्डचं होतं. दुर्दैवाने हे तंत्रज्ञान इतर क्षेत्राने अडॉप्ट केलं आणि त्यातलं दुर्दैवी क्षेत्र हे भारतीय शिक्षण क्षेत्र आहे. भारतीय शिक्षण क्षेत्राने ही मास प्रोडक्शन सिस्टीम शिक्षण क्षेत्रात आणली. मग काय निर्माण झालं तर वर्ग, शाळांमध्ये वर्ग असतात, मग वर्गांमध्ये मुलं कोंबणं म्हणून एक असतं, त्याला एक आपण सिस्टमॅटिक नाव दिलं की टेस्ट घेऊन मग त्याला ऍडमिशन देणं. मग डिफरंट IQची 90-100 मुलं त्याच्यात कोंबायची आणि मग एक सुपरमॅन येतो किंवा सुपर वुमन असते. आणि मी त्या व्यक्तीचा प्रचंड आदर करतो, कारण आता काही दिवसातच त्यांचा दिवस आहे शिक्षक दिन. शिक्षक हा अतिशय सुपर नॅचरल माणूस आहे. या 80 लोकांना 45 मिनिटात ज्ञान देणं हे अशक्य काम आहे. हे टॉम क्रूज सुद्धा करू शकणार नाही, मिशन इम्पॉसिबल आहे ते. तुम्ही लक्षात घ्या ना, 80-90 विद्यार्थी लर्नर्स, प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी, काही हुशार आहेत, काही कमी हुशार आहेत, काही आई वडिलांशी भांडून आलेत, काही लोकांना आई वडीलच नाहीत, अशा सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांना एकच ज्ञान देणं हे हेनरी फोर्डचं मॉडेल आहे प्रोडक्शनचं. पण हे मॉडेल जगभर सिद्ध झालेलं आहे की हे फेल्युअर मॉडेल आहे. कारण ह्या मॉडेलमधनं काय होतं तर पडत मूर्ख तयार होतात. म्हणजे मग हे काहीतरी शिकायचं, मग परीक्षा आली की एक कॉलेजमध्ये एक रूम शोधायची, त्याला म्हणतात लायब्ररी. एरवी तिथं कोणी नसतं, पण परीक्षेच्या आधी एकदम गर्दी होते, मग काहीतरी वाचायचा प्रयत्न करायचा. आणि मग आपल्याकडे भारतीय शिक्षण पद्धतीत अजून एक एलिमेंट आहे, सुपर स्मार्ट लोक, सिनियर्स तुमचे, तो छाती ठोकपणे सांगतो की पाठ करू नकोस, उद्या येणार नाही पेपरमध्ये. हे त्या माणसाला AI न वापरता कसं कळलं हे मला अजूनही उलगडलेलं कोड आहे, न उलगडलेलं कोड. मग तो हा बिचारा माणूस काहीतरी पाठ करणार होता, ते तो बंद करतो आणि याच्यावर विश्वास ठेवतो की हे उद्या येणार नाही पेपरला. आणि हे जर व्यवस्थित मॉडेल झालं की मग तुम्ही पेपर देता, मग काहीतरी व्यवस्थित सगळं झालं, जर तुमचे ग्रह चांगले असतील, तुम्ही जे पाठ केलं तेच पेपरमध्ये आलं, तर तुम्हाला 100 पैकी 102% मार्क पण पडू शकतात. मग 2% स्वच्छता आणि टापटिपीचे एक्स्ट्रा. पण येत काय असतं तुम्हाला, आता इथं कानडी लोक आहेत, कानडी लोकांच्यात कानडीतला एक अतिशय प्रभावी शब्द आहे आणि तो म्हणजे इल्ला. इल्ला मध्ये जी पॉवर आहे ना ती नाही मध्ये नाही. इल्ला हा अतिशय फॅन्टॅस्टिक शब्द आहे, मी पण तो अनेक ठिकाणी वापरतो. या माणसाला येत काहीच नसतं पण पाठ केलेला आहे आणि मार्क मिळाले आहेत. तोच पेपर त्याच व्यक्तीला 2 महिन्यांनी जर नोटीस न देता दिला तर किती मार्क पडतील हा एक म्हणजे मोठा संशोधनाचा विषय. आणि या प्रक्रियेमधनं काय आपण निर्माण करतो, अनएम्प्लॉयबल फ्रेशर्स. आता इथे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही मी धोक्याची बातमी देतो, कृपया या ट्रॅपमध्ये अडकू नका.
फक्त काहीतरी पाठ करायचं, नामदारी कॉलेजला जायचं, परीक्षार्थी विद्यार्थी झाला तर काय. आता जे होतं दुर्दैवी सत्य आहे ते 2025चा डेटा आहे, जितके इंजिनियर्स ग्रॅज्युएट झाले त्यातल्या फक्त 40% लोकांनाच नोकऱ्या लागल्या. याचं कारण हेच आहे की ते फ्रेशर्स झाले. पण जर तुम्ही लर्नर झालात आणि गोष्टी समजून घेतल्या आणि जर तुम्ही त्याचं आकलन केलं, त्या प्रॅक्टिकल वापरल्या कुठंतरी, तर तुम्ही कुठेतरी चांगल्या प्रकारे हे करू शकता. आणि त्यासाठी कार्यानुभव म्हणजे इंटर्नशिप ही पण महत्वाची आहे. आता इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतं. तुम्ही खान अकॅडमीचं एक म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतो, त्याचं एक उत्कृष्ट चॅटबॉट आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांच्याबरोबर मागच्या आठवड्यात MOU पण केलाय आणि ते आपल्याला मराठीमध्ये कंटेंट देणार आहेत खूप. तर तुमच्या कोवतीनुसार तुमच्या पद्धतीनं जर तुम्ही AI चॅटबॉट असे वापरायला जर तुम्ही शिकलात तर तुम्ही त्याला जे शिक्षकांना विचारू शकत नाही ते प्रश्न वारंवार विचारू शकता. हे मला समजलं नाही परत सांग, समजलं नाही परत सांग, जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत सांगा. हे विद्यार्थी शिक्षकाला विचारू शकत नाही, कारण एक तर घाबरतो. घरी पण विचारलं तर तू काय मूर्ख आहेस का, AI तुम्हाला कधीही म्हणत नाही की तू मूर्ख आहेस का. ते तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगत जात. आता हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही ठेवला, रोज असा विचार केला विद्यार्थ्यांनी की आज मी काय शिकलो किंवा शिकले, मग कळलं का, नाही कळलं, मग नाही कळलं ठीक आहे आपण AI वापरू. जोपर्यंत माझं ज्ञान मेंदूमध्ये झिरपत नाही आणि जे कळत नाही तोपर्यंत मी हे करत राहणार. अशा पद्धतीने जर तुम्ही ज्ञानप्राप्ती केली तर ही पारंपरिक शिक्षक तुम्ही वापरा, त्यांना मेंटर्स म्हणून वापरा, कारण त्यांना अनुभव खूप आहे. त्यांचं महत्त्व मी अजिबात कमी करत नाही. फक्त त्यांनी माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की 45 मिनिटाची भाषणं ठोकत बसण्यापेक्षा ते काम यायला करू द्या. तुम्ही फक्त समस्या सोडवा. समजलंय का तुम्हाला हे ठरवा. कारण असे मुंबईमध्ये एक B-स्कूल आहे, तिथं असं असतं की उद्या काय येणार आहे किंवा उद्या मी शिक्षक काय शिकवणार आहे याचं ते आधीच सांगतात आणि सांगतात याचा अभ्यास करून या आणि PPT करून येतो. आणि मग तो शिक्षक काय करतो, विद्यार्थी अशा रँडमली चूज करतो आणि त्याला सांगतो की हा कन्सेप्ट तू सांग. मग दुसऱ्याला विचारतो की तुला कळला का. असं करून याला म्हणतात पार्टिसिपेटिव्ह लर्निंग. आणि जगात हे सिद्ध झालेलं आहे की शिकण्यासाठी सहभागातनं मिळणारं शिक्षण हे अतिशय प्रभावी शिक्षण असतं. नुसतं बडबड करणं आणि पाठ करणं अशा पद्धतीनं जर शिक्षण तुम्ही केलं तर ते ज्ञान झिरपत नाही आणि त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. तर हे प्रयोग तुम्ही सकारात्मक करू शकता. या चॅटबॉट्समध्ये मी तुम्हाला काही नावं सांगितली, पण तुम्ही AI टूल्स डिरेक्टरीवर जा आणि तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे चॅटबॉट्स मिळतील. आता ह्याचं भविष्य काय पुढं, याचं वांगा मला तुम्ही सांगा, कारण मी बडबड करत राहीन, कारण ऑलरेडी 35 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही मला अजून सांगा की कुठं थांबायचं ते. तुम्ही हात वर केलं की मी 5 मिनिटांनी थांबणार. ओके. आणि तुम्ही हात वर नाही केला तर उद्या पहाटेचे 6 पण वाजतील. आता त्याला तुम्ही जबाबदार आहात. ओके. आता AIचं भवितव्य म्हणजे काय, तर याच्यात 3-4 गोष्टी घडतायत आणि त्यातल्या काही भयावह आहेत. आणि एक गोष्ट जी आहे ती म्हणजे फेक व्हिडिओज, म्हणजे खोट्या गोष्टी तयार करता येणं. जनरेटिव्ह AIचा हा नकारात्मक वापर आहे. जी गोष्ट घडलीच नाही, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटलीच नाही, पण मध्ये एक ती गिबलीची लाट आली होती, पण तुम्ही जर पेड व्हर्जन घेतलं ChatGPT 4चं आणि जर तुम्ही 2 लोकांचे फोटो दिले तर तो तुम्हाला हे 2 लोक फोटो एकमेकांना शेकहँड करताना तयार करून देऊ शकतो आणि तुम्हाला ते कळणारच नाहीत की हा फेक फोटो आहे. पण तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी माणूस सेलिब्रिटीला भेटतो आणि तुम्ही कौतुक करता, त्यातले 90% खोटे पण असू शकतात. तर हा एक त्यातला नकारात्मक बाब आहे. नंतरचा जो डेंजरस धोकादायक गोष्ट आहे ती म्हणजे इमोटिव्ह AI. मानव आणि यंत्र ह्याच्यात फरक काय, तर भावना, इमोशन्स. आता इमोटिव्ह AI म्हणून एक नवीन ब्रँच उदयास आलेली आहे आणि इमोटिव्ह AI काय करतं, तर त्याला हे प्रोग्राम केलेलं आहे की तुम्ही त्याच्या समोर बसता आणि चॅटिंगमध्ये 2-3 भाग असतात. एक तर फक्त व्हॉट्सअप सारखं, म्हणजे मी तुला टेक्स्ट पाठवणार, तू मला टेक्स्ट उत्तर दे, हा एक भाग झाला. नंतरचा भाग काय, मी बोलणार तू पण बोल, म्हणजे हा ऑडिओ झाला, जसे 2 लोक फोनवर बोलतायत. तिसरा भाग म्हणजे माझा चेहरा, मी तुझ्याशी प्रत्यक्ष बोलणार, व्हिडिओ सारखं. आता याच्यामध्ये इमोटिव्ह AI काय करतं, तर ऑडिओ आणि व्हिडिओमध्ये तुमच्या भावना या तुमच्या चेहऱ्यामध्ये परावर्तित होतात आणि याचे त्यांनी पॅटर्न्स तयार केलेत की आठ्या पडणं म्हणजे काय, हसणं म्हणजे काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मूड कसा आहे हे त्याला 30 सेकंदात कळतं. तुम्ही जर व्हिडिओ चॅटबॉट सुरू केला
की तुम्ही आत्ता कुठल्या मूडमध्ये आहात हे त्याला कळतं. मग तुमचा मूड हलका करण्यासाठी ते अनेक गोष्टी करतं जे प्रोग्राम नाही. तुम्ही प्रश्न विचारला तरी ते म्हणतं की दीपकराव काय तुमचा मूळ आज ठीक दिसत नाही, काय बायकोशी भांडण झालंय का, आपण काहीतरी दुसरं करायचं का. आता हे घरात कोणीतरी आजी आजोबा वगैरे करायचं, आता हे काम AI चॅटबॉट करतं. तुमचा मूड हलका करणं. तुम्ही जर आनंदी असाल तर ते विचारतं की आता आनंदाचं कारण काय, मार्क चांगले पडलेत का, मग पिढे वाटलेत का, परीक्षा झाली. हे असं पद्धतीचा संवाद हे AI चॅटबॉट करतं आणि ह्यालाच इमोटिव्ह AI म्हणजे भावनात्मक AI म्हणतात. आता हे चांगलं का वाईट? नक्कीच चांगलं. भारतीय समाजात त्याची गरज नाही, कारण हे AI चॅटबॉटशी बोलायची गरज नाही. तुमच्या घरात आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत. पण ब्रोकन होम्स जसे अमेरिकेत आहेत तसं नाहीये. अमेरिकेत असे अनेक घरं आहेत की ज्यांच्यात मी रोटरीच्याच एका GSC प्रोग्रामसाठी मी 15 वर्षापूर्वी अमेरिकेला गेलो होतो. तिथं आम्हाला पहिली गोष्ट सांगितली की कुठल्याही अमेरिकन व्यक्तीला हाऊ इज युअर फॅमिली हा प्रश्न विचारायचा नाही, कारण त्याचं उत्तर अतिशय कॉम्प्लिकेटेड असू शकतं. माझ्या आधीच्या 3 लग्नापासून 7 मुलं आणि माझ्या नवऱ्याच्या आधीच्या 3 लग्नापासून 7 मुलं असं आमचं 14 लोकांचं कुटुंब आहे. त्यामुळं हा मुलगा ह्याचे आई वडील कुठले याचे उत्तर अतिशय अवघड आहे. त्यामुळे हा प्रश्नच विचारायचा नाही, जे समोर दिसतंय ते बघा. हे अशा प्रकारे ती समाज पद्धती आहे. आणि दुर्दैव म्हणजे याचे काही पॅटर्न्स आता विकसित शहरांमध्ये म्हणजे पुण्या मुंबईमध्ये येत आहेत. लग्नच नाही करायचं, मग लग्न झालं तरी लगेच डिवोर्स घ्यायचा, मग परत लग्न करायचं. मग हे जे अमेरिकन निगेटिव्ह होत्या सोसायटीतल्या त्या गोष्टी होत्या. अशा एका सिंगल पेरेंट मधली एक ब्रोकन होम मधली मुलगी 16 वर्षाची होती. तिची कहाणी 4 महिन्यापूर्वी मी शिकागोला होतो तेव्हा तिथल्या पेपरमध्ये आली होती. ती AI चॅटबॉट करायची आणि ती ह्याला AI ॲडिक्ट मी म्हणतो, पण ते म्हणतात की आम्ही मित्र शोधला. म्हणजे सकाळी उठल्यावर चॅटबॉटशी बोलणं, मग प्रश्नोत्तर करणं, मग हॅलो हाय आय एम गोईंग टू माय ऑफिस बोलणं, मग ऑफिसमध्ये आल्यावर काय घडलं हे सगळं त्या चॅटबॉटला सांगणं, मग त्याच्याकडनं उत्तरं घेणं, हे सगळं सुरू झालं. वन डे शी कमिटेड सुसाईड. तिने आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये लिहिलं की माझ्या चॅटबॉटने मला काल सांगितलं की तुझ्या जगण्याला अर्थ नाही. आता माझ्या दृष्टीनं हे चुकीचं आहे. AI चॅटबॉटला अशा पद्धतीचे निष्कर्ष काढायची परवानगी कोणी दिली आणि त्याचे परिणाम काय होतील आणि ह्याचं लॉजिक नाही. ह्याच कारणासाठी ओपन AI मध्ये एक इंजिनियर होता आणि त्यांनी पण त्याच आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या केली. तर त्याचं आणि सॅम अल्टमनचं 2 वर्ष भांडण सुरू होतं. त्याचं म्हणणं होतं की तू पैसे लाव पण का या प्रश्नाचं उत्तर दे. की हे मी असं म्हणतो याच्या मागचं लॉजिक काय हे तुम्ही द्या, ठीक आहे, फुकट नाही, पैसे देऊन तरी सांगा, पण हे सांगायची तुमची नैतिक जबाबदारी. आणि अजून एक त्याचं म्हणणं होतं की हे पृथक्करण करताना कॉपी रिटर्न डेटा जगात खूप असतो, त्याला ऍक्च्युली कॉपीराईट आहे, पण ते तुम्ही न बाळगता तुम्ही सरळ तो वापरता आणि त्याचा वापर करून अनालिटिक्स करता, हे पण चुकीचं आहे. तर ह्या इमोटिव्ह AIच्या नकारात्मक बाबी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की रोटरीने हा अशा प्रकारचा आज माझा उपक्रम घेतलाय. पण माझी एक तुम्हाला पूर्व विनंती आहे की तुम्ही सायबर संस्कार नावाचा एक प्रोग्राम सर्व रोटरी क्लब्सने घेतला पाहिजे. म्हणजे आज युथ मंथ आहे. सायबर संस्कारात काय करा की आपल्याकडं मी आठवतं मला की मी लहान असताना संघाच्या एका संस्कार वर्गाला गेलो होतो आणि तिथं आम्हाला जीवन कसं जगायचं याच्यावर महिनाभर मार्गदर्शन झालं. आता मॉडिफाय करा, ते 20व्या शतकातलं जीवन होतं. आता जीवन डिजिटल झालं की मोबाईल फोन कसा वापरायचा, डिजिटल उपकरणात काय करायचं, AI वापरताना डूज अँड डोंट्स काय, या सगळ्याची माहिती. आणि ह्याच्यात तुम्ही जोड दिली पाहिजे ती म्हणजे सायबर क्राईमची. कारण सायबर गुन्हे पण घडतात. आपल्या देशात सायबर कायदे आहेत, पण सायबरला बेसिक्स नॉलेज हे सर्वसामान्य सो कॉल्ड एज्युकेटेड डिजिटल युजरला माहिती नाही. अनेक लोकांना माहिती नाही की पोर्नोग्राफिक क्लिप्स तुम्ही सटासट पाठवू शकत नाही. आणि असे पुण्यात घडलेले आहेत की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मग आक्षेपार्ह माहिती पाठवली, आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले, मग नंतर ब्रेकअप झालं की भांडण, लगेच इंडिया पाकिस्तान. मग त्या व्यक्तीने ह्याच्यावर FIR केली की मला आक्षेपार्ह माहिती आली ॲज पर IT बिल 2000 की हा अरेस्ट. आणि त्यावर नॉन बेलेबल क्राईम आहे हे माहिती आहे का तुम्हाला?
पॉर्नोग्राफिक ऍक्टमध्ये जर तुम्ही आक्षेपार्ह माहिती पाठवली आणि दुसऱ्या माणसाने ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही अरेस्ट होऊ शकता. आता हे सोडवायला खूप प्रॉब्लेम, म्हणजे लोक घेतात, काही लोक पैसे घेतात, पण ह्याच्यात बेसिक गोष्टी तुम्ही हे युवा पिढीला सांगता का की पॉर्नोग्राफिक माहिती सर्रास पाठवणं हे चुकीचं आहे आणि हे झालं तर हा गुन्हा आहे, ही माहितीच नाही आहे. आणि हे पालक मंडळींची ही जबाबदारी आहे. कारण आमच्या पुण्यात काय मंडईमध्ये 2 भाज्या मिळतात, पालक आणि चुका, पण सोलापूरच्या मंडईत मिळत नाहीत. मग इथल्या पालकांनी पण सजग व्हायला पाहिजे. आपल्याकडे काय होतं की 13 वर्षाच्या वयात मुलामुलींच्या हातात 2 उपकरणं येतात, दुचाकी वाहन आणि मोबाईल फोन. आता दुचाकी वाहनाच्या बाबतीत सगळं रेग्युलेटेड आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, मग ट्रॅफिकचं नियमांचं पालन करायला लागतं, मग तुम्हाला RTOत जाऊन टेस्ट करायला लागते. हे सगळं झालं की तुम्हाला एक टेम्पररी लायसन्स मिळतं, मग काही दिवसांनी परमनंट लायसन्स मिळतं. अशी प्रक्रिया आहे वाहनाच्या बाबतीत. पण मोबाईल फोनच्या बाबतीत काय, काही नाही. तुम्हाला DDLJतला शेवटचा डायलॉग आठवतो का? सगळ्यात शेवटचा, जो अमरीश पुरी काजोलला म्हणतो, जीले अपनी जिंदगी. हेच त्या मोबाईल फोनच्या बाबतीत असतं. पालक आपल्या पाल्याला फोन देतो आणि पुढे म्हणतो, जा सिमरन जा, जीले अपनी जिंदगी, तुझे जैसा चाहिए वैसा मोबाईल फोन यूज कर. हे बरोबर आहे का? हे चूक आहे. किती पालक सजग आहेत, किती सिनियर लोकांना चिंता आहे की आपण हे करतो. पालकांचं पण प्रबोधन करायची गरज आहे आणि रोटरी सारख्या सामाजिक संस्थेनं ह्याच्यात लीड घ्यायची गरज आहे. मग इतर लोक कॉपी करतील. तुम्ही असे वर्ग घेतले पाहिजेत. आणि सर्व पालकांना मी विनंती करतो की मोबाईल फोन विकत घेतल्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा ह्या गोष्टीचं ज्ञान त्यांना द्या. फार लांबलचक करू नका. 1 दिवसाचं किंवा 4 तासाचं प्रशिक्षण करा. त्याचं मी तुम्हाला सिलेबस पण करून देईन. मी याच्यावर एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय केलं की गुन्हा होतो आणि काय केलं की तुम्ही व्हिक्टीम होता, हे तुम्ही सांगायची गरज आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे घडणार आहेत. पण पुढे ते सोशल मीडियाला गेले की हे सगळं घडणार आहे. कुणीतरी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. तुम्हाला माहिती आहे का की अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायच्या नाहीत. मी माझा साधा नियम केलेला आहे. मी फेसबुकवर असतो, पण मी ज्या व्यक्तीला व्यवस्थित ओळखतो त्याच व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. आणि जर मी ऍक्सेप्ट नाही केली आणि ती व्यक्ती मागे लागली तर मी नम्रपणे सांगतो की सिन्स आय डोंट नो यू, आय एम नॉट ऍक्सेप्टिंग युअर फ्रेंड रिक्वेस्ट. तुम्हाला उद्धट म्हण, कारण आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे उद्धटच असतो आम्ही, त्यामुळे वेगळं म्हणायची गरजच नाही. पिवळा पितांबर असल्यासारखं येते. पण असे नियम पण तुम्ही करा. आणि एक लक्षात ठेवा की खूप फेसबुकवर फ्रेंड असणं म्हणजे तुम्ही लोकप्रिय नाही. पण त्याचं उदाहरण काही लोक म्हणतात की तुम्ही मेल्यानंतर कळतं तुम्हाला तुम्ही खरे किती लोकप्रिय होता. फेसबुकवर आहेत 200 फ्रेंड आणि गेल्यावर एक पण येत नाही. मला काय अर्थ झाला? हे फेक फ्रेंड आहे. आणि बरेच वेळा काय होतं की तुमच्या सोशल मीडिया बिहेवियरचं कुणीतरी पॅटर्न करत असतं आणि मग त्या बेसिसवर तुमची ते निवड करतात. म्हणजे हे अमेरिकेत 8 वर्षापूर्वी घडलं होतं की एक असं आयसोलेटेड घर होतं आणि तिथं दरोडा पडला आणि तिथं ऐवत चोरीला गेला. मग नंतर 3 महिन्यांनी FBI ते दरोडेखोर शोधले. मग त्यांना विचारलं की तुम्हाला कळलं कसं की या घरामध्ये कोणी नाहीये? तर त्यांनी उत्तर दिलं, आम्हाला फेसबुकवर कळलं. पण हे लोक सुट्टीला गेले, वी आर एन्जॉईंग ड्रीम वेकेशन असे फोटो टाकले. याचा अर्थ काय की घर तुम्ही मोकळं सोडलं, घरात कोणीच नाही. तर अशी माहिती देऊ नका. म्हणजे मी स्वतःच्या बाबतीत करतो की मी आलतू फालतू माहिती सोशल मीडियावर टाकत नाही. मी एकच नियम केलेला आहे की डिजिटल लिटरसीच्या बाबतीत जे काय तेवढंच टाकायचं. आणि ती व्यक्ती, मी दीपक शिकारपूर ही व्यक्ती वेगळी आहे. तुम्ही जर माझं सोशल मीडिया पॅटर्न केलं तर तुम्हाला माझ्या व्यक्तिमत्वातले फक्त 30% गोष्टी कळतील, 70% कळणार नाहीत. मी ब्रिज खेळतो, मी रोटीला जातो, मी अनेक गोष्टी करतो, यातली एकही गोष्ट मी सोशल मीडियावर टाकत नाही. आणि टाकायची गरज काय? हे काही रोजनिशीचं सामान नाही. मी सकाळी उठलो, मी दात घासले, मी असं केलं आणि तसं केलं, हे कशाला टाकता तुम्ही फेसबुकवर आणि सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर? ह्याची गरज नाही आहे. आणि हे सगळं तुम्हाला त्या सायबर संस्कारमध्ये सांगायची गरज आहे. कारण असे पण गुन्हे घडलेत, विशेषतः लॉकडाऊन नंतर, की शाळांमधनं डिजिटल डेटा आला. कारण एडटेक म्हणून एक नवीन फॅड आलं, एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीज. आणि शाळांना लक्षात आलं की आपल्याला डिजिटल व्हायला पाहिजे. मग ह्या एडटेक कंपन्या आल्या. त्यांच्याकडे काय आलं? घबार आलं माहितीचं. सगळे विद्यार्थी, पालक, त्यांच्या आधार कार्डपासून सगळा डेटा आला. आता त्या कंपनीत काम करणारा माणूस जर नोकरी सोडून गेला, हा डेटा घेऊन गेला तो, मग हा सायबर क्रिमिनलला तो विकायला लागला. आणि मग असे गुन्हे घडले पुण्यामध्ये की यंग मुला मुलींशी मैत्री निर्माण केली.
आणि त्यांना त्यांची माहिती दिली आणि असा विश्वास निर्माण केला की तुझ्या भल्यासाठी आहे. मग नंतर हळूहळू रिक्वेस्ट यायला लागल्या की तुझ्या आईच्या मोबाईल फोनवर एक OTP आलाय, तुम्हाला दे, मला तो पाहिजे. का कारण नाही, या माणसाने विश्वास संपादन केला, OTP दिला, वडिलांचं अकाउंट खाली झालं. आणि नंतर त्यांना कळलंच नाही की आपलं अकाउंट खाली कसं झालं. आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. बँकेने पण सांगितलं की आम्ही OTP पाठवला तो त्यांनी दिला, त्यामुळे बँक इज नॉट रिस्पॉन्सिबल. आता रूट कॉज काय होता? रूट कॉज होता हा अंधविश्वास. आणि या अंधविश्वासामागचं कारण काय, तर मुलामुलींना योग्य प्रशिक्षण दिलं गेलं नव्हतं की हे असं करायचं नाही. अननोन लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही करायच्या आणि त्यांना सगळी माहिती द्यायची नाही. हे कोण सांगणार? आता ही जबाबदारी द्यायची गरज आहे. इथं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण वापरू शकता कंटेंट निर्मितीसाठी. पण ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. भवितव्य खूप चांगलं आहे. विशेषतः सोलापूरचं भवितव्य चांगलं आहे असं एका दृष्टीनं मला वाटतं, कारण इथं लँड कॉस्ट कमी आहे. आजच सकाळी मी सुभाष देशमुखांना भेटलो होतो. IT सोलापूर करण्यासाठी मी काही त्यांना सांगितल्यात गोष्टी, आणि त्या जर गोष्टी घडल्या तर बऱ्यापैकी पुण्यामधली IT इंडस्ट्री काही प्रमाणात तरी इथं येईल. कारण पुण्यामध्ये ॲग्रेसिव्ह ग्रोथ झालेली आहे, ज्याला मी सूज आली असं म्हणतो. नको तितक्या गोष्टी इथं आल्या. आता पुण्यामध्ये मी एकेकाळी मी IT प्रमोट करायचो, आता मी अजिबात करत नाही, कारण ओव्हर प्रमोशन झालंय. दुर्दैवाने IT इंडस्ट्री भारतामध्ये फक्त 5 शहरात कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. म्हणजे 80% उद्योग हा फक्त पुणे, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव याच शहरामध्ये रिस्ट्रिक्टेड आहे. हे चुकीचं आहे. डिसेंट्रलायझेशन व्हायची गरज आहे आणि त्यासाठी शहरांनी पण जबाबदारी घ्यायची. हा विषय नाही, पण या विषयावर मी बोलत नाही. पण सर्व नागरिकांनी आणि उद्योगांनी मिळून ठरवलं तर हे अशक्य पण नाही. पण तुम्ही जर चांगलं वातावरण निर्माण केलं आणि योग्य प्रकारचं प्रशिक्षण दिलं, म्हणजे इथल्या सर्व शाळा कॉलेजेसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं, तसंच परदेशी भाषा कुठल्या, तर चीनी, जपानी आणि जर्मन. यात प्रश्न न विचारता शिकवायचा की सोलापुरात जन्म झाला ना, मग ह्या 3 भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि ह्या सुदैवाने याला फार पैसे लागत नाहीत, वेळ लागतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही लर्नर्स तयार केले तर अनेक इंडस्ट्रीज इथं येतील, कारण या प्रकारची स्किल्स तुमच्याकडे होतील निर्माण. अजून एक इंडस्ट्री तुम्ही आणू शकता, ती म्हणजे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स. सध्या तुम्ही बघताय की सेमीकंडक्टर आणि चिपवर खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. तैवान, चीन, जपान, कोरिया या लोकांचं राज्य आहे. भारताचं त्याच्यात काम होऊ शकतं जर इथं इलेक्ट्रॉनिक SEZ आला आणि इथले जर इलेक्ट्रॉनिक्स, पॉलिटेक्निक्स आणि हार्डवेअर इंजिनियर्सने तयार केलं तर तुम्ही अनेक उद्योगांना इथं आणू शकता. त्याचबरोबर त्यांना कळलं की इथल्या लोकांना कोरियन आणि चिनी पण येतं, मग तर काय स्वयंपूर्ण, मग ते नक्कीच येतील. पण यासाठी तुम्हाला काम करायचंय. आणि या भाषा तंत्रज्ञान शिकण्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल शिक्षक पण मिळतील. जपानी शिकण्यासाठी 10% माणूस आणि 90% AI हे मॉडेल चालू शकतं. हेच तुम्ही कोरियन आणि चिनी भाषेसाठी वापरू शकता. म्हणजे हे पारंपरिक दृष्टिकोन सोडा की एखादी गोष्ट शिकायची आहे, मग मला कोचिंग क्लासला जायला पाहिजे, मग तिथे एक शिक्षक असेल, मग मी तिथं शिकणार. हे 20व्या शतकातलं मॉडेल झालं. आता इथं जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर मग तुम्ही डिजिटल लायब्ररी शोधा, फुकट टूल्स शोधा. आणि एखादी गोष्ट शिकण्यासाठी आता उड्यासिटी म्हणून एक पोर्टल आहे, उडेमी आहे, या सगळ्याचा फायदा करून घ्या. आणि आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणात या सगळ्याचा उल्लेख आहे. या तंत्रज्ञानाचा जर तुम्ही आपापल्या जीवनात, व्यवहारात जर व्यवस्थित वापर केला तर स्वतःचं जीवनमान सुधारणं, शहराचं जीवनमान सुधारणं, समाजाचं जीवनमान सुधारणं, यासाठी जर AI वापरलं गेलं तर ते अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. आणि हे फक्त एक जबाबदार नागरिकच करू शकतो. AI स्वतः काहीही करू शकत नाही. आणि तुम्हाला फक्त भाषणाच्या शेवटी मी 2 उदाहरणं देतो. ही दोन्ही पुणेरी उदाहरणं आहेत, कारण मी पण आता जरी सोलापुरात शिक्षण झालं तरी गेले 40 वर्ष पुण्यात आहे. म्हणजे एकदा काय झालं की एक मला विवाहाचं निमंत्रण आलं आणि त्या विवाहाच्या निमंत्रणात लिहिलं होतं की आपली उपस्थिती हाच आहे. ठीक आहे, आपली उपस्थिती हाच आहे. आणि पुढे वाक्य होतं, कृपया आहेर आणू नयेत. याचा अर्थ मी त्या लग्नाला जाऊ का नको. हे मी जनरेटिव्ह यायला विचारलं, त्यांनी सांगितलं मला तुझा प्रश्नच कळला नाही. तर मी वारंवार विचारत गेलो. शेवटी त्यांनी सांगितलं की याचं उत्तर तुला फक्त एकाच ठिकाणी मिळेल आणि ते म्हणजे सदाशिवपेठ पुणे, तिथंच तुला उत्तर मिळेल.
दुसरी गोष्ट सांगतो, ही गंमत म्हणून आहे. पुण्यात एक कर्व रोड म्हणून एक जागा आहे, तिथे एक नॉन स्टॉप म्हणून जागा आहे. तिथे 2 रेस्टॉरंट्स आहेत. एक आहे निसर्ग आणि दुसरा आहे समुद्र, असे नाव आहेत. निसर्गामध्ये काय मिळतं? सी फूड मिळतं, म्हणजे नॉनव्हेज. आणि समुद्रात काय मिळतं? तर व्हेज फूड मिळतं. उलटं असायला पाहिजे ना. समुद्रात तुम्हाला मासे मिळायला पाहिजे आणि निसर्गात तुम्हाला इडली डोसा मिळाला पाहिजे. आता हे मी याला वारंवार विचारतो आणि सुदैवाने दोन्ही हॉटेलचे ओनर्स माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना काय म्हणतो की नावांची अदलाबदल का नाही करत, म्हणजे सोपं होईल. पण याला याचं उत्तर मिळालेलं नाही. आता एवढे त्याला मिळणार पण नाही. पण सांगायचा मुद्दा असा की अंधविश्वास ठेवू नका, असे अवघड प्रश्न पण त्याला विचारू नका, कारण मग तो खूप त्रास देईल त्याला आणि मग तो म्हणेल काहीतरी सोपं विचारा ना, एवढं अवघड नको. तर कृपया या सगळ्या गोष्टीचा वापर करा. सोलापुरी अनेक उद्योग आहेत, टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे इथली, अगदी साधी शेंगा चटणी आहे. याला ग्लोबलाइज करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, डिजिटल मार्केटिंग करा. यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ते मी करायला तयार आहे. आणि या आजच्या व्याख्यानाने जर अशा प्रकारे जर सजग समाज घडला तर या व्याख्यानाची फलश्रुती झाली असं मला वाटतं. आज मला इथं बोलवलं, तुम्ही हात वर करायच्या आधीच मी थांबतो आणि आपण काही प्रश्नोत्तरं घेऊ. आणि ह्यांनी जसं अनाऊन्स केलं तिथं हे मी सगळं सांगितलं, याच्या 80 पट माहिती त्या पुस्तकात आहे आणि ते मराठीतलं पुस्तक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025 म्हणजे 2025++ हेच त्या पुस्तकाचं नाव आहे. पुढच्या 2 वर्षात काय घडू शकतं आणि काय घडणार आहे याची माहिती आहे. आणि मग याची पुढची आवृत्ती 2026 साली येईल, कारण तोपर्यंत हे तंत्रज्ञान बदलतं. तर वेळेवरच मी 3 पुस्तकं लिहिलेत गेल्या 3 वर्षात. पहिल्या वर्षी जे लिहिलं, दुसऱ्या वर्षी अजून काहीतरी आलं, व तिसऱ्या वर्षी अजून काहीतरी आलं, असं हे अजून काहीतरी कायमच होत असतं. त्यामुळे माझ्या पुस्तकांची संख्या वाढते. आणि अजून मी प्रकाशकांचा धन्यवाद देतो की त्यांनी AI न वापरता माझ्यावर विश्वास ठेवला, कारण ते AI वापरून पुस्तक पण काढू शकतात, पण ते तसं न करता माझ्यावर विश्वास ठेवला. हे प्रकाशकांचं पण यश आहे. आज मला इथं बोलवलं याबद्दल मी रोटरी क्लबचा आभारी आहे. आणि आता हे प्रश्नाचं मॉडेल तुम्ही मागे असाल तर मोठ्या आवाजात विचारू शकता, नाही तर पुढे या. आणि लिमिटेड टाइम आहे, तुम्ही या. 5 मिनिटं कशाला बसायचं? मला रेस्ट नकोय. हा व्यवस्थित प्रश्न विचारा, फक्त माझं लग्न कधी होईल वगैरे असलेलं का विचार. मी जे आता बोललो त्याच्याच संबंधित विचार. हा बोल. मी बोललो ना, डिजिटल आर्ट म्हणतात. तू जे म्हणतोस त्या फील्डचं नाव आहे डिजिटल आर्ट. तिथं AIचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आर्टिस्ट जे आहेत, पूर्वी आता मी तुला उदाहरण देऊन सांगतो की गेले 2 वर्ष माझे प्रकाशक माझ्या पुस्तकाची कव्हर हे कुठल्या तरी क्रिएटिव्ह माणसाकडनं करून आणत असत आणि मला त्यांनी सांगितलं की त्याचे 10,000 रुपये त्यांना लागायचे. आता गेले 2 वर्ष ते फुकट होतं का, कारण AI ते चित्र निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनवर हे, आता तू जर आर्टिस्ट असशील तर तुला व्हॅल्यू ॲडिशन द्यायची गरज आहे. म्हणजे बेसिक आणि सिम्पल गोष्टी, म्हणजे मी काही चित्रकार नाही, पण मला एकच चित्र काढायला आम्हाला हरिबाईत शिकवलं होतं की निसर्ग चित्र, डोंगर, मग ते मध्ये नदी आणि मग पक्षी, एवढं एकच चित्र आयुष्यात मी काढू शकत होतो. आणि तुम्ही कितीही मला निबंधात काही दिलं तरी हेच चित्र मी काढू शकत होतो. आता हे चित्र AI काढू शकतं, पण तुम्ही जर हाय लेवल त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन तुमची असेल आणि भावना व्यक्त करायची जर तुझ्यात क्षमता असेल तर तुला AIची भीती बाळगायची कारण नाही, कारण त्याला नॉन डिजिटल डेटा कळत नाही, त्याच्याकडं मागच्या शतकातली माहिती नाही. पण ह्या लेवलचा विचार करायची जर तुझ्या व्यक्तिमत्वात शक्यता नसेल तर तुला AI स्पर्धा आहे, नक्कीच आहे. हा बोला. एक मिनिट, एका वेळेला एकच फक्त. प्रॉस्पेक्टिंग सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही जर व्यवस्थित डिजिटल मार्केटिंग टूल्स केली तर तुमचा व्यवसाय काय मला माहिती नाही, पण मग तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी, आता आपल्या देशात म्हणजे मला माहिती नाही पण 80% भारतीयांच्याकडे अजून पॉलिसीच नाही आहे, कारण त्याच्यात प्रबोधन करायची गरज आहे की इन्शुरन्सचा फायदा काय होतो हे लोकांना समजावून सांगण्यासाठी तुम्ही AI लेक्चर्स करू शकता. आणि मग त्या लेक्चर्स नंतर तो आजकाल काय आहे की झूमवर व्हर्च्युअल मीटिंग फुकट होतात, मग तुम्ही हा रूट वापरा, प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन करा आणि मग इन्शुरन्सचे फायदे काय आहेत आणि मग तुम्हाला जर काही घडलं आयुष्यात तर तुम्हाला त्या दृष्टीनं करता येतं. यासाठी तुम्हाला AIचा अतिशय चांगला वापर करता येईल. आणि हे B2C जिथं असतं, म्हणजे इन्शुरन्स, रिअल इस्टेट किंवा वेल्थ मॅनेजमेंट असे अनेक व्यवसाय आहेत, वाहनं विकणं
या सगळ्या ठिकाणी AI तुम्हाला नवीन कस्टमर्स मिळवण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतं आणि याची स्पेसिफिक टूल्स आहेत. मग तुम्ही ChatGPT 4 वर वापरू नका. हा बोला, एका वेळेला एकच आहे फक्त. मला एक साधे प्रॅक्टिकल विचारायचं आहे की आमच्या सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत आणि सगळ्या गोष्टी वापरतो म्हणजे व्हॉट्सअप वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रोडक्शनमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे सगळं वापरता येईल असं सांगा. तर आम्हाला ते छोटा असं दाखवा की 5 मिनिटाचं वर्कशॉप सांगा की आमच्या मोबाईलमध्ये आमच्या सामान्य माणसाने जर काय करायचं असेल तर AI कसं वापरू शकतो. जर तुम्ही सांगितलं तर आम्ही करतो. 5 मिनिट नाही, 10 सेकंदात ChatGPT 4 किंवा जेमिनी डाउनलोड करा. एवढंच करा फक्त. आणि ते दोन्ही फुकट आहेत, पैशाचा पण प्रश्न नाही. आणि व्हॉट्सअप तुम्ही वापरला, मी तुम्हाला विचारलं ना व्हॉट्सअपचं ट्रेनिंग घेतलं होतं का? बरं, तुम्ही वापरायला लागा. वापरता वापरता तुम्हाला त्याच्यात अनुभव प्राप्त होईल. आणि अगदी जर वाटलं तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घ्या. म्हणजे प्रॉम्प्ट्स जेन एआयला वापरायचे कसे याचं एक शास्त्र आहे. आता हे मी अनुभवाने शिकलो, तुम्ही पण अनुभवाने शिकू शकता. नाहीतर मग तुम्हाला काही लोक शिकवतील प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. मग हे AI वापरायचं कसं याचं ट्रेनिंग घेतलं की लगेच सुरू. जीने आपली जिंदगी. सिमरन बोला बोला. आपल्या फेशियल गेस्चर्स, आपल्या बोलण्यातला टोन, मग तुम्ही चिडल्यावर कसा आपला आवाज बदलतो, आता हे सगळं त्याला प्रोग्राम केलेलं आहे. आणि भाषेवर पण, म्हणजे पूर्वी फक्त त्याला मला असं वाटायचं की फक्त इंग्लिशमध्ये, आता असं नाही. त्याला भारतीय भाषांचं पण ज्ञान आता प्राप्त झालेलं आहे. तुमचा टोन वाढला की त्याला कळतं हा राग आला, हसला की आनंद झाला, हे सगळं त्याला शिकवलं गेलेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, गुगलमध्ये 7,000 प्रोग्रामर फक्त हेच काम करतात, ॲनालिटिक्सचं, दररोज फक्त गुगलमध्ये. बाकीच्या कंपन्यात तर अजून असतील. हां हां नाही, रिपोर्ट कसे केले? मोबाईल फोन तुम्ही खिशात ठेवला, तुम्ही जे बोलता ते नक्की होतं. तुम्ही तिथं लिहिताय, चेकवर करताय, ते जरा कसं करणार? मग सांगू नका. मग नाहीतर अजून एक करा, त्याला गंडवा. तुम्ही लिहा 7,000 आणि मला 7 कोटी, किंवा 7 कोटी असेल तर 200 रुपये सांगा, असं गंडवा ना त्याला पण. हा, हे बघा, एक लक्षात ठेवा की सर्वसामान्य 95% लोकांना भीतीचं कारण नाही, कारण आपण मध्यमवर्गीय लोक, आपण काही अशा गोष्टी करत नाही. पण जे अमानवी 5% लोक असतात, ब्लॅक मनी, त्याला ठोकायचे, असा एक घटक आहे समाजामध्ये, त्या लोकांना याची भीती आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काही प्रॉब्लेम नाही. मी असं उगाचच काही भयप्रद चित्र निर्माण करत नाही, करू नका आपण. हां हां, नारायण मूर्तींचा आहे तो, आणि अगदी लिहिलेलं असतं की नारायण मूर्तींनी सांगितलंय तुम्हाला या विश्वास ठेवू नका. तुम्ही हे विचारा की नारायण मूर्ती सारख्या कोट्याधीश माणसाला हे करायची गरज आहे का? हा साधा विचार आहे ना. तुम्ही इग्नोर करा ना. तुम्ही आता हा विचार करू नका, तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. तर मला पण व्हिडिओ होतो, मी बघत पण नाही. मी नारायण मूर्तीला एकदा गंमत म्हणून मी सांगितलं होतं, कारण मी त्याला ओळखतो की तुमच्या नावाने होतो. त्यामुळे दीपक इग्नोर इट, इग्नोर करा. तुम्हाला एक लक्षात ठेवा की आयुष्यात जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर लेट इट गो, हा सुखमंत्र आहे. तुम्ही खूप विचार करत बसता, हे परिस्थिती बदलायची होणार नाही. तुम्ही इग्नोर करा सगळ्या गोष्टी. एक हा 1 at a time. ट्रान्सलेट, त्याचे एक सायन्स आहे, लँग्वेज म्हणून. लँग्वेज ट्रान्सलेशन 300 भाषेत जास्त पण होऊ शकतं, आणि एका वेळेला 4,000 शब्द घेतं ते. मराठी टू जॅपनीज, जॅपनीज टू कोरियन, कुठल्याही भाषेत. मग तुम्ही जर व्यवसाय करत असाल, आणि मी तुम्हाला सांगितलं ना तेव्हा तमिळ मित्राचं उदाहरण, तसंच आहे, अतिशय सोपं आहे ते. त्यामुळे भाषांतरकारांची व्यवसाय धोक्यात आहे. हां, सायबर लॉज आहेत, पण आपल्याकडे पोलिसांना इतर काम करण्यात एवढे ते बिझी आहेत. आपल्याकडे कसं आहे की आता ते VIP आला की त्याच्या मागे लागतात, तर तुमच्या तर फेक व्हिडिओच्या मागे कशाला लागतील? ते FIR पण करून घेणार नाहीत. आणि अशा काही साईट आहेत त्याच्यावर तुम्ही टाकू शकता, पण तेवढं तू विचार कर की याच्यात तुला वेळ घालवून पैसे आणि वेळ घालवून तो मिळणार आहे का? त्यापेक्षा लेट इट गो.
जे नारायण मूर्ती करतात तेच तू कर, लेट इट गो. प्रत्येक पर्सनॅलिटीवरती सॉन्ग क्रिएट करतात, त्याला इनपुट काय काय द्यावं, त्यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. त्याच म्हणजे एका व्यक्तीनं साऊथ इंडियन, तू गुगल कर, त्यांनी पूर्ण 70 मिनिटाचं शॉर्ट फिल्म AI वापरून केली. एकही आर्टिस्ट नव्हता. स्क्रिप्ट पण AI ने केली, ऍक्टिंग पण AI ने केलं, ऑडिओ पण AI ने, सगळंच केलं. आणि याच कारणासाठी हॉलिवूडमध्ये 1 वर्षापूर्वी सगळे स्क्रिप्ट रायटर संपावर गेले होते. त्यांचं म्हणणं होतं की अमेरिकन लॉ करा की AI वापरू नये हॉलिवूडने. असं नाही होऊ शकत ना. येस सर. सर, अनेक देश जेव्हा एकत्र मित्रत्वाने किंवा हेतुपुरस्सर देशाने असतात तर तिथं AIच्या वापराला किती मर्यादा येतात किंवा त्याच्यावर किती रिलायबिलिटी राहिलं पाहिजे त्या देशाच्या डिफेन्स सिस्टीम? तो एक वेगळा प्रश्न आहे, कारण डिफेन्स हा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. आणि एकतर डिफेन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर रिलेटिव्हली कमी आहे, कारण डिफेन्स इज अ व्हेरी लॉंग थिंग. आणि आपल्याकडे साऊथ ब्लॉकमध्ये रक्षा भवनमध्ये अजूनही 80% गोष्टी कागदावर आहेत. त्यामुळं फार तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही फारसं, तुमच्यावर कोणी हल्ला करणार नाही. पेशंट मॅनेजमेंटसाठी त्या पेशंटच्या डिझीज मॅनेजमेंटसाठी थ्रेट आहे? नाही, मी आधीच सांगितलं ना की पेशंट्स ना की तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी आल्या तर एकच व्यक्तीकडे जा आणि तो म्हणजे तुमचा फॅमिली डॉक्टर. पहिल्यांदा यायला सांगून तुम्हाला दादांत चुकीचं उत्तर मिळू शकतं. असे लोक आहेत की त्यांनी युट्यूबवरनं व्हिडिओ बघून सर्जरी केली आणि माणसं मेली, चुकीचं हे केलं. आता अशा वेळेला तुम्ही जबाबदार कोणाला राहणार? आता हा गडकरी साहेबांना कोणीतरी विचारला की ड्रायव्हरलेस कार इंडियात का नाही येणार. आता त्या ड्रायव्हरलेस कारने जर कोणाला उडवलं तर तुम्ही कोणावर, गाडीमध्ये ड्रायव्हरच नाही, मग तुम्ही पकडणार कोणाला? आणि अर्थात भारतात ड्रायव्हरलेस कार चालणारच नाही, विशेषतः पुण्यात तर 100% नाही, कारण तिथं नियमच कोणी पाळत नाही. आणि आजची नो एंट्री उद्याचं वन वे असू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजी विल मिझरेबली फेल. हां, खूप हा चांगला प्रश्न आहे. बारामतीमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि बारामती ॲग्रो ट्रस्टनी याच्यावर काम केलेलं आहे 6 महिने, आणि त्यांनी ऊसाच्या क्रॉपवर काम केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, मी जे सांगितलेलं ते उपलब्ध डेटा त्याला व्यवस्थित मिळाला पाहिजे. आणि मग आपला वेदर फोरकास्टिंगचा हा डेटा जर व्यवस्थित दिला ॲक्युरेटली तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याचा वापर करता येऊ शकतो. पण आपल्या देशामध्ये दुर्दैवाने ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मार्केटिंग हे ओपन मार्केट नाही आहे, ते एक रेग्युलेटेड आहे, त्याच्यात गव्हर्नमेंट इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे तिथं कितपत होईल मला माहिती नाही. पण कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे या लोकांनी जर एकत्र काम केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. हां, म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे कुठल्या स्पोर्ट्ससाठी? हे बघा, याच्यात डेटा महत्वाचा आहे. म्हणजे गेल्यावर तुम्ही 30 वर्षाचा ऑलिम्पिक डेटा जर व्यवस्थित फीड केला आणि मग ह्याचं अनालिसिस केलं की पुढच्या वेळेला कोण जिंकू शकतं, पण त्याचा तुला काय फायदा? हा, मग आता त्यासाठी तुमच्या बाबतीतला डेटा जर व्यवस्थित फीड झाला तुझ्या कॉम्पिटिटरचा किंवा तुझ्याहून चांगल्या व्यक्तीचा तर तुला मदत होऊ शकते. पण डेटा जर व्यवस्थित नाही झाला तर काही उपयोग नाही. हा, 79 वर्ष आहे. कोणाचं? तुझं 79 वर्ष? मला 19 वाटलं. हा हा, चांगला आहे, गुड, रिमेन. पाठिंबाच्या तुमच्या व्याख्यानामध्ये आपण सांगितलं की जी भाषा रोजगार निर्माण करणार नाही, ओके, ती भाषा नष्ट होईल. आणि आता ज्याचं तुम्ही एक आपली पुण्य केलं की चिली, जापनीज आणि जर्मन हे रोजगार निर्मितीसाठी आहे. तर त्या आपण ज्या आता भाषा बोलतो किंवा ज्या वापरतो किंवा ज्या आपल्याला येतात त्याचं आणि येणाऱ्या त्या भाषेचं थोडंसं शिक्षण असतं. हे बघा, बोली भाषा ही भावनात्मक भाषा आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, कारण मी राजकारणात पडत नाही, माझं म्हणणं आहे की भारतीय माणूस हा बहुभाषिकच आहे. तुम्ही मराठी पण शिका, तुम्ही तेलुगू पण शिका, तुम्ही कानडी पण शिका, शिकण्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि जर तुम्हाला उद्योग निर्मितीसाठी किंवा करिअर करायचं आहे त्यासाठी तुम्ही जपानी किंवा चिनी शिकलात किंवा कोरियन शिकलात आणि मग तुम्हाला रोजगार मिळाला तर शिका ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये मला एक कळलेली गोष्ट आहे, कुठलंही कौशल्य कधीही वाया जात नाही. तुम्ही फक्त कौशल्य प्राप्त करा, फक्त कधीही ते कामाला येईल हे आपण सांगू शकत नाही. एखादं स्किल असतं. आता तुम्हाला लॉकडाऊनमध्ये मी घडलेली गोष्ट सांगतो की एक नवरा बायको होते, त्यांना कुकिंग चांगलं यायचं आणि लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. पण त्यावेळी
घर बसल्या इंडियन फूड पाहिजे होतं, ऑस्ट्रेलियामध्ये झालं आणि हेब्बाळ किचन तयार झालं. त्यांचं ॲप आहे, त्या ॲपवर कोट्यावधी रुपये मिळवतात कारण त्यांना कुकिंग करता येतं, ते कौशल्य होतं त्यांच्याकडे. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, कुठलंही कौशल्य वाया जात नाही. तुम्ही आधाशीपणानं कौशल्य प्राप्त करत जा, स्किल्स. हां तेव्हा हे लॉज आपल्या देशात नाही आहेत. आता मी कोण सांगणार आता का नाहीत तर नाही आहेत आता, कारण मी काही सरकार नाही किंवा मी म्हणजे काहीच IAS ऑफिसर पण नाही. हा प्रश्न तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना विचारा. हेच याचसाठी मी तो संस्कार वर्ग करा हे म्हणून मी मागतोय. हे बघा, रेग्युलेशन ही ह्युमन डिसिप्लिनची बाब आहे. AI काही करणार नाही. तुम्ही जे स्वतःच शिस्त बाळगणं हे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करत राहा. यासाठी AI काही करणार नाही, ते त्याला जे हवं ते करत राहील. पण काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुमच्या स्वयंशिस्तीवर अवलंबून आहे. सर, या क्षेत्रात तुम्ही मोठे तज्ञ बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, तर त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की जगाचं भविष्य कसं असेल, कसं बघताय तुम्ही, त्या तज्ञात म्हणून हा प्रश्न विचारायचा वाटतो मला. एकतर मी भविष्य व्यक्ता नाही, मी ज्योतिषी पण नाही आणि मी सोलापूरमध्ये शिकल्यामुळे मी कायम सकारात्मकच बोलतो. त्यामुळे जगाचं भविष्य चांगलं आहे, फार चिंता करायची नाही. मी तुम्हाला एकच मंत्र सांगितला, लेट इट गो. सगळ्यांना विचार नाही करायचा. आता तुमचं लग्न झालंय का, मग आता बायकोने समजा चुकीची भाजी दिली, आवडली नाही, लेट इट गो, तक्रार नाही करायची. कारल्याची भाजी पण श्रीखंडासारखी खायची, लेट इट गो. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, अरे वा, तर त्याचं भविष्य कसं असेल? त्याचं भविष्य जर तो रोज एक स्किल शिकत गेला तर उज्ज्वल आहे. अपस्किलिंग इज नेम ऑफ द गेम. आणि हे स्किल्स बदलत राहणार आहेत आणि ती प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे शोधायची आपल्याला काय स्किल्स लागतील आणि स्वतःला हा प्रश्न विचारायचा. तुम्ही विचारायचं त्याला की बाबा रे, आपल्याकडे प्रॉब्लेम काय असतो, पालक विद्यार्थ्यांना विचारतात की अभ्यास केला का, परीक्षेसाठी काय झालं. हे प्रश्न विचारायची पद्धत बदला. तू कुठलं कौशल्य प्राप्त केलंस, तू कार्यानुभव कुठं घेतलास, इंटर्नशिप किती केलीस, हे महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की मला एका कुलगुरूंनी इन्फॉर्मली सांगितलं की विद्यापीठात जे गोल्ड मेडलिस्ट आणि पहिले येतात त्यातले 90% लोक 3 वर्षांनी तुम्हाला दिसणार पण नाहीत. आणि जे ॲव्हरेज असतात ते कुठे जातात, कारण त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स असतात. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की मी उंच असल्यामुळं माझे अनेक तोटे आणि फायदे झाले. फायदे काय झाले की हरिभाऊमध्ये मला शेवटच्या बाकात बसवायचे, त्यामुळे माझ्याबरोबर जे विद्यार्थी असत ते बॅक बेंचर असत. आणि ते बॅक बेंचर म्हणजे साधारण उडाण टप्पू किंवा अशा प्रकारचे. पण त्यांच्याकडनं मी इतक्या गोष्टी शिकलो की जे मला पारंपरिक शिक्षण पद्धती कधीच शिकवू शकली नाही. हां, सायबर संस्कार माझं पुस्तक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला मी वेगळं पाठवतो. मी आता बाकीच्यांचा वेळ घेऊ नका. ओके, मी वापरतो, मी स्वतः वापरतो ICICI. आतापर्यंत माझ्या बाबतीत काही घडलं नाही. आणि नाही, मी फोन पे वगैरे वापरत नाही कारण त्याचा डेटा अमेरिकेत जातो. ICICIचं कसं आहे ते इथल्या इथं असतं आणि मी मध्यमवर्गीय असल्यामुळे मी फार पैसे पण ठेवत नाही. त्यामुळे अगदी काहीतरी घडलं तर थोडेसे पैसे जातील, असे खूप कोट्यावधी रुपये वगैरे ठेवू नका बँकेत. आणि एकतर एवढे पैसे मिळवू पण नका, रोटीला देऊन टाका. बघा, तुम्हाला मी एक सांगतो की जर तुम्ही मर्यादित अपेक्षा ठेवल्या, मर्यादित साधन संपत्ती ठेवली आणि लेट इट गो ठेवलं तर तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. पण जर तुम्ही अमर्याद संपत्तीच्या मागे लागलात, अमर्याद सुखाच्या बाबतीत, तर तुम्ही 100% दुःखी व्हाल. थँक्यू. एक अतिशय गहन असा विषय अतिशय हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून सरांनी आज इथं मांडलेला आहे आणि सर्वांना एक भरभरून अशा प्रकारचं त्या AI च्या विषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. सर, थँक्यू सो मच.
आपण 45 मिनिट्स बोललात, पण आम्हाला सर्वांना आणखीन आपल्याकडनं माहिती घ्यायची होती, त्यामुळे आम्ही माझा हात वर केला नव्हता सर. थँक्यू सो मच सर. ही मान्यवरिता करतोय. 5 मिनिटात आपण कार्यक्रम संपवतोय. सर एवढ्या खास आपली विनंती मांडून आलेल्या आहेत. 5 मिनिटं आपण थांबूयात आणि सरांचा आपण सन्मान करतो आहोत. आपण सोलापूरकर आहोत, बुद्धिमान माणसं आहोत, आलेल्यांचा आपण आदर करणं आपलं कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी बाहेर एक स्टॉल लावलेला आहे सरांच्या या AI संबंधित पुस्तकाच्या विषयी. 300 रुपयाच्या पुस्तकाची किंमत आहे. संख्या जास्त घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळू शकते. तर कॉपीज फार कमी आहेत, त्याच्या प्रती फार कमी आहेत, त्यामुळे जे लवकर घेतील त्यांना ती मिळेल आणि त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि उद्यासुद्धा सरांचा याच विषयावर श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी एक त्या सरांचं व्याख्यान ठेवलं आहे रोटरी क्लब सोलापूर MIDCच्या माध्यमातून. जमलं तर आपण अवश्य त्या ठिकाणी काही यावं. करिअर अपॉर्च्युनिटीज आणि AI. येस करिअरवर सर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. करिअर अपॉर्च्युनिटीज आणि AI असा सरांचा विषय असणार आहे. धन्यवाद सर. उद्या सकाळी 10 वाजता स्थळ असणार आहे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे रूपाभवानी मंदिराच्या जवळ आहे त्या ठिकाणी. आणि त्या कॉलेजचे प्राचार्य पण त्या ठिकाणी आज आलेले आहेत, प्राचार्य डॉक्टर तुकाराम चव्हाण सर. थँक्यू सर. क्लब अध्यक्ष कुठे रमेशच्या विनंती करतोय की त्यांनी कृपया व्होट ऑफ थँक्स करावं, अभ्याप्रदर्शन मांडावं. धन्यवाद वांगा सर. व्याख्यानमाला अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वांसाठी या विषयावर अत्यंत समर्पक, सखोल आणि मार्गदर्शन व्याख्यान दिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आपल्या व्याख्यानामुळे श्रोत्यांना तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची जाणीव झाली असून त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे. प्राचार्य विठ्ठल वांगा सर यांना विनंती करतो की प्रमुख वक्ते रोटरीचे माजी प्रांतपाल रोटरियन दीपक शिकारपूर यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर व टावेल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावे. सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष श्री पेंटप्पा गड्डम आजच्या या व्याख्यानासाठी आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल व्याख्यानमालेच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. प्रेसिडेंट इलेक्ट श्री नरसिंह कनकी यांना विनंती करतो की श्री पेंटप्पा गड्डम यांना भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर व टावेल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावे. पुढील सूत्रे मी वंगा सरांना सुपूर्द करतो. जाण्याअगोदर एक अनाउन्समेंट आहे. 3 सप्टेंबरला रोटरी क्लब आणि पंचमुखी हनुमान देवस्थान, सर्वोपचार रुग्णालय आणि सोलापूर जिल्हा अंधत्व निवारण कमिटी यांच्यामार्फत एक मोफत मोतीबंद शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे. वेळ सकाळी 9 ते 2 आणि स्थळ असणार आहे वॉचिंग कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या समोरील पंचमुखी हनुमान देवस्थान. तर जे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत कृपया हा मेसेज पोहोचवावा अशी विनंती आहे. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा सेशन संपला असं मी जाहीर करतोय. धन्यवाद. शुभरात्री. तो आहोत आणि आनंद माडगुळकर सरांचा हा कार्यक्रम असणार आहे, व्याख्यान असणार आहे. माझ्या खिडकीतून गदिमा
गदी माडगूळकर यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. माझ्या खिडकीतून गदिमा उद्याचा हा विषय असणार आहे आणि वक्ते आहेत श्रीमान आनंद माडगूळकर सर. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण उद्याच्याही व्याख्यानास याचप्रमाणे आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी. धन्यवाद.